त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे. मी इथे जर शेअर करायला सांगेन तर काही जण टाकू शकतील की आपण LIC ऍडवायझर्स, काही शक्य असेल तर शेअर करू शका. अदरवाईज ज्यांना शेअर करणं, जिथे चॅट करणं शक्य नसेल त्यांनी नाही केलं तरी चालेल, पण ज्यांना शक्य आहे तिथे चॅट करू शकतं या ठिकाणी की आपण LIC एजन्सी का घेतली. काही बांधवकरजी आपण चॅट करणं शक्य असेल तर चॅट करू शकता, आपण काय LIC एजन्सी घेतली. फ्रेंड्स, आपल्या सर्वांचा आन्सर एकच असेल की आपण LIC ची एजन्सी ही पैसा कमवण्यासाठी घेतली. सो फ्रेंड्स, आपलं जे एम आहे LIC एजन्सी घेण्याचं इज टू अर्न मनी. फ्रेंड्स, या ठिकाणी मला मी तुमच्यासाठी, मी आता दुसरीकडनं माझी सिस्टीम ऑन केली त्यामुळे माझ्याकडे फाईल नाही आहे, पण तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, मीटिंग झाल्यानंतर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन की ऑल ओव्हर इंडियातले काही रँकर्स आहेत ज्याची लिस्ट मी तुमच्याशी शेअर करणार होतो. ऑल ओव्हर इंडियामध्ये जे लास्ट इयरचे TOT COT परफॉर्मन्स आहेत याच्यामध्ये पहिली जी रँकर आहे ऑल ओव्हर इंडियातली ती पुण्याची लेडी ऍडवायझर आहे अश्विनी विलास दुसानी म्हणून. लास्ट इयरला, म्हणजे लास्ट इयर जानेवारी टू डिसेंबर या पिरियड मध्ये अश्विनी विलास दुसानी या पुण्याच्या ऍडवायझरने, लेडी ऍडवायझरने 5,22,80,696 म्हणजे 5 करोडचं कमिशन अर्न केलंय. फ्रेंड्स, आपण, मी मुद्दाम यासाठी सांगतो, ही मी इन्फॉर्मेशन तुमच्याशी शेअर करेन की LIC एजन्सी मधनं जो LICचा टॉप परफॉर्मर आहे त्याचे इन्कम रिन्युअल कमिशन सोडून 5,22,00,000 आहे. फ्रेंड्स, सेकंड तनिया सिंगल म्हणून आहे, ती पण मिरजची ऍडवायझर आहे. त्या मिरजच्या ऍडवायझरचं, तनिया सिंगलचं लास्ट इयरचं कमिशन आहे, ती पण TOT ऍडवायझर आहे, 4,10,65,992 म्हणजे 4,10,00,000 रुपये सेकंड नंबरच्या रँकिंगचा ऍडवायझरचं इन्कम आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला टोटल ऑल ओव्हर इंडियातले जे टॉप TOT COT, TOT म्हणजे 6 MDRT, TOT म्हणजे 6 MDRT, COT म्हणजे 3 MDRT आणि 1 MDRT, 10,500 लोक लास्ट इयरला TOT COT झालेले आहेत. मी तुम्हाला फ्रेंड्स या आपल्या मीटिंग नंतर मला ऍक्च्युअली शेअर करायची होती स्क्रीन शेअर मधनं, पण आता मी शेअर करू शकणार नाही आणि आपल्याकडे तेवढा जास्त वेळ नाहीये. फ्रेंड्स, मी तुम्हाला नक्की लिस्ट शेअर करेन. उद्देश आपल्याला एकच आहे की आपण पैसा कमवण्यासाठी LIC ऍडवायझरशिप घेतलेली आहे आणि आपण सगळेजण या मताशी माझ्या सहमत असाल की आपण त्याच्यासाठीच एजन्सी घेतली आहे. फ्रेंड्स, आज तुम्हाला मी आपल्या एजन्सीची, LIC एजन्सीची पॉवर काय आहे, आपण पहिला आपण पॉईंट डिस्कस केला की आपण एजन्सी घेतली आहे पैसा कमवण्यासाठी. दुसरं महत्वाची गोष्ट, पॉवर ऑफ LIC एजन्सी. मला आज, आता मी तुम्हाला LIC ची पॉवर काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी चांगले परफॉर्मर्स आपण ऍडवायझर्स माझ्या टीमचे माझ्याबरोबर आहेत. इथे उदय बांदेलकर जी आहेत, सुषमा सचिन वेंगुर्लेकर आहेत, सुषमा सचिन जी आहेत, नाईक सर आहेत, दिग्गज ऍडवायझर्स या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला एक एक्सरसाइज करायला सांगेन. फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हटलं होतं की आजची जी मीटिंग आहे तुमच्या प्रत्येकाकडे पेन आणि पेन्सिल नक्की असेल, कारण मी तुम्हाला ज्या आयडियाज देणार आहे त्या नक्कीच नोट डाऊन करून घ्या, कारण त्या आयडिया तुमचं आयुष्य समृद्ध करण्याचं नक्कीच काम करणार आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला पॉवर ऑफ LIC एजन्सी आता दाखवण्याचा प्रयत्न करतो. फ्रेंड्स, आपण एक कॅल्क्युलेशन करा की आपण लास्ट इयर लाईव्ह किती केल्या. लास्ट इयरला आपण पॉलिसी आणि लाईव्ह मधला फरक काय, लाईव्ह म्हणजे व्यक्ती आणि पॉलिसी म्हणजे आज एका व्यक्तीच्या आपण 4 पॉलिसी केल्या तर त्याला म्हणतो आपण 4 पॉलिसी, पण लाईव्ह म्हणजे काय, ती व्यक्ती किती आहे. तर सपोज 4 पॉलिसी एकच आपण आम आदमी आधार पॅकेज दिलेलं असेल तर त्याची लाईव्ह किती होते, 1 लाईव्ह होते, आणि पॉलिसी किती होतात त्याच्या 4. फ्रेंड्स, जस्ट तुमच्याकडे पेपर असेल तर त्याच्यावर नोट डाऊन करा की तुमची लास्ट इयरला किती जीवित, म्हणजे किती व्यक्तींच्या तुम्ही पॉलिसी केल्या, किती व्यक्ती केल्या, पॉलिसी नव्हे, व्यक्तींच्या पॉलिसी केल्या. नंबर ऑफ पॉलिसी नको, नंबर ऑफ लाईव्ह पाहिजे. जस्ट तुमच्याकडे नोट डाऊन करा पेनवर, कागद पेन घेऊन. दुसरी गोष्ट, तुम्ही लास्ट इयरला किती मीटिंग केल्या. फ्रेंड्स, लास्ट इयरला तुम्ही 50, सपोज फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो की लास्ट इयरला एक सो अँड सो ऍडवायझर आहे जो फार मोठे काही काम करत नाहीये, त्याने 50 लाईव्ह केल्या, 50 जीवित केली, 50 व्यक्तींच्या पॉलिसी केल्या, असं पकडतो पहिला. दुसरा, त्याने मीटिंग किती केल्या. आता 50 पॉलिसी करण्यासाठी तुम्ही तुमची फिगर लिहा. मी इथे माझं इलस्ट्रेशन सांगतोय की नॉर्मल एजंटने कशा पद्धतीने करतो, तुमची फिगर तुम्ही त्या ठिकाणी लिहा. त्या 50 लाईव्ह करण्यासाठी सपोज त्या ऍडवायझरला 100 लोकांना भेटावं लागलं. तुमचा रेशो तुम्ही लिहू शकता की तुम्हाला किती मीटिंग कराव्या लागल्या. नोट डाऊन करा.
थर्ड पॉइंट आहे, लास्ट इयरला तुमचं कमिशन किती अर्न केलं. बांदेलकरजी तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन पण करू शकता की लास्ट इयरला तुमचं कमिशन किती अर्न केलं तुम्ही. 3 पॉइंट्स या ठिकाणी आता मी डिस्कस केले. पहिला म्हणजे लास्ट इयरला तुमच्या लाईव्ह किती झाल्या. सेकंड पॉइंट, लास्ट इयरला तुम्ही किती मीटिंग केल्या, किती लोकांना पॉलिसीसाठी भेटला. त्यातल्या काही लोकांनी तुम्हाला नाही म्हटलं असेल, काही लोकांनी पॉलिसी केल्या असेल, पण मी भेटलो किती लोकांना, सेकंड फिगर लिहा. आणि तिसरा फिगर आहे लास्ट इयरला तुम्ही किती कमिशन अर्न केलं. ओके, आता याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे की मी लास्ट इयरला जे कमिशन अर्न केलं, टोटल कमिशन भागिले नंबर ऑफ मीटिंग्स. सपोज फॉर एक्झाम्पल लास्ट इयरचं कमिशन मी फॉर एक्झाम्पल घेतो, एका नॉर्मल एजंटने लास्ट इयरला 50 व्यक्तींच्या पॉलिसी केल्या, त्याच्यासाठी तो 100 लोकांना भेटला आणि त्याच्या थर्ड पॉइंट त्याने 3 लाख रुपये कमिशन लास्ट इयरला अर्न केलं. 25,000 रुपये महिन्याला म्हणजे किती अर्न केलं, 3 लाख रुपये. जस्ट फ्रेंड्स एक मिनिट. ओके, जस्ट त्याने, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित सगळ्यांना, तर त्याच्यासाठी त्याने 3 लाख रुपये कमिशन अर्न केलं. आपण एक कॅल्क्युलेशन करायचं आहे की टोटल इन्कम आपण अर्न केलं 3 लाख रुपये, त्याला भागायचं आहे, डिवायडेड करायचं आहे नंबर ऑफ मीटिंग्स. माझ्याकडे जे कॅल्क्युलेशन आहे तुम्ही तुमचा फिगर करा. लास्ट इयरचं कॅल्क्युलेशन माझ्याकडच्या फिगर मध्ये आहे 3 लाख रुपये त्याने कमिशन अर्न केलं आणि त्याच्यासाठी त्याने मीटिंग किती केल्या, 100 मीटिंग केल्या. म्हणजे 3 लाख रुपये कमिशन भागिले 100 मीटिंग. याचं जे उत्तर येईल, तुमचे उत्तर तुमच्याकडे आलेलं असेल, माझ्याकडे जे मी फिगर घेतली आहे त्याचं उत्तर आलं आहे 3 lakhs डिवायडेड बाय 100 म्हणजे 3 लाख भागिले 100, उत्तर आलं 3,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ एका व्यक्तीला, जो व्यक्तीला आपण पॉलिसीसाठी भेटतो त्याने आपली पॉलिसी घेऊ दे अगर न घेऊ दे, त्याच्यासाठी आपल्याला इन्कम किती मिळतं, 3,000 रुपये. म्हणजे 3,000 रुपये आपल्याला त्या एका व्यक्ती मागे मिळतं. जो व्यक्ती आपली पॉलिसी घेतो तो सुद्धा मला 3,000 रुपये देतो आणि जो पॉलिसी साठी मला नाही म्हणतो तो सुद्धा मला व्यक्ती किती रुपये देतो, 3,000 रुपये देतो. फ्रेंड्स, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे नॉर्मल LIC ऍडवायझरचं माझं जे कॅल्क्युलेशन मी काढलं, तुम्ही तुमची फिगर आली असेल, तुम्ही इथे चॅटमध्ये तुमची फिगर टाकू शकता की तुमची ऍव्हरेज फिगर किती आली. काहींची फिगर येईल 4,000, काहींची 5,000, काहींची 10,000, या पद्धतीने फिगर येईल. फ्रेंड्स, आपलं कॅल्क्युलेशन आज करा, रात्री पाहिजे तर शांतपणे बसून करा. आता तुमच्याकडे फिगर असेल, तुम्हाला तुमचा ऍव्हरेज इन्कम कळेल की मला एका व्यक्तीला भेटण्यासाठी किती रुपये इन्कम मिळतं. फ्रेंड्स, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या आजूबाजूला आपले डॉक्टर असतात, MBBS डॉक्टर आपल्या आजूबाजूला आहेत, BAMS डॉक्टर आहेत. आता तुमच्या आजूबाजूला डॉक्टर आहेत, सपोज एखादे MBBS डॉक्टर आहेत, तर MBBS डॉक्टर एका क्लायंटला तपासण्यासाठी किती रुपये चार्ज करतो. मी एक सावंतवाडीतलं उदाहरण पकडतो. सावंतवाडी, अरे वा, सचिन वेंगुर्लेकरांची फिगर, यस, मला सांगायला आनंद वाटतो की सुषमा सचिन वेंगुर्लेकरांची फिगर आली आहे 15,400 रुपये. म्हणजे सचिनजींना ज्या एका व्यक्तीला भेटतात, जो त्याला नाही म्हणतो, तो सुद्धा त्यांना किती रुपये देतो, 15,400 रुपये देतो. थँक्यू सचिनजी. तुम्ही प्रत्येकाच्या फिगर असेल, मी प्रत्येकाची फिगर शेअर करत नाही, प्रत्येकजण तुम्ही ते शेअर करताय, तर तुमची फिगर तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला तुमचं इन्कम कळेल की मला एका व्यक्तीला भेटण्याचे किती रुपये मिळतात. फ्रेंड्स, मी पुढे जातो. MBBS डॉक्टर, सपोज सावंतवाडीमध्ये एक चाइल्ड स्पेशलिस्ट आहे, डॉक्टर खानोलकर. त्या डॉक्टर खानोलकरांची जी फी आहे, चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर, ही इज अ MBBS डॉक्टर, त्यांची फी आहे 100 रुपीज. म्हणजे त्यांना एका क्लायंटला चेक करण्यासाठी 100 रुपये मिळतात. किती रुपये मिळतात, 100 रुपये मिळतात. आता ते जे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांना त्यांच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत त्यांची संख्या ते वाढवू शकतात का. फ्रेंड्स, नाही वाढवू शकत. म्हणजे याचा अर्थ त्या पेशंट्स त्यांच्याकडे बरा नाही म्हणून आला आणि चेक केलं तर त्यांना 100 रुपये मिळणार. जर पेशंट आलाच नाही तर त्यांना काहीही मिळणार नाही. फ्रेंड्स, आपल्याला कुठल्याही क्लायंटला भेटण्याची मुभा आहे की नाही. डॉक्टर कोणाच्या घरी जाऊ शकतो, तुम्ही खूप दिवस आला नाही म्हणून मला तुम्हाला आज बघायला आलो, एवढे दिवस कसं काय बरं नाही तुम्हाला, असं म्हणू शकतो. कधी म्हणू शकतो असं कोण नाही ना. सो मला फ्रेंड्स तुम्हाला तेच सांगायचं आहे की असं कुठलाही डॉक्टर म्हणू शकत नाही. डॉक्टरला त्याच्याकडे आलेल्या पेशंट प्रमाणे त्या पद्धतीनेच पैसे मिळणार. फ्रेंड्स, इन्शुरन्स एजन्सी, तुमची जी इन्शुरन्स रूपी एजन्सी आहे ती एवढी पॉवरफुल आहे. तुम्हाला जेवढ्या लोकांना भेटायचंय
तेवढ्या लोकांना जास्तीत जास्त तुम्ही भेटू शकता. आणि ऍव्हरेज तुमचं तुम्ही ऍव्हरेज आता काढलेलं आहे, मी सांगितलेलं आहे की एका व्यक्तीला भेटायचं जो पण ऍव्हरेज एजंट आहे त्याचं सुद्धा ऍव्हरेज 3,000 मंथली येतं. सचिनजींनी शेअर केलं होतं की त्यांचं ऍव्हरेज 15,400 आलं होतं. म्हणजे फ्रेंड्स एकच गोष्ट लक्षात ठेवा, LIC एजन्सीचा जो बिझनेस आहे हा ऍव्हरेजचा बिझनेस आहे. लॉ ऑफ ऍव्हरेज चालतं. जेवढं तुम्ही जास्त लोकांना भेटाल तेवढं तुम्हाला जास्त सक्सेस मिळणार, तेवढं तुम्हाला जास्त इन्कम मिळणार. सो आजपासून एकच ठरवा, सचिनजींनी ऍव्हरेज इन्कम 15,400 आहे. आज त्यांनी दिवसाला ठरवलं की मला 10 लोकांना जाऊन एक गोष्ट सांगायची आहे, तर त्यांचं इन्कम किती झालं एका दिवसाचं? किती होईल? 15,400 एकाच झालं म्हणजे 10 लोकांचं इन्कम होणार 1,54,000. बरोबर आहे? म्हणजे फ्रेंड्स सचिनजींनी ठरवलं तर दिवसाला 1,54,000 रुपये ते कमवू शकतात. फ्रेंड्स तुमचा ऍव्हरेज तुम्ही बघा, या पद्धतीने तुम्हाला छानपैकी काम करता येईल आणि छानपैकी अर्न करता येईल. म्हणजे आपला प्रोफेशन हा जो आपल्या मला तुम्हाला एवढ्याच गोष्टी दाखवायची होतं की आपल्या एजन्सीची जी पॉवर आहे ती जबरदस्त आहे. की LIC एजन्सी हा एक सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे. आपण इथूनही पुढच्या पॉइंट्स मध्ये जाणार आहे, त्याच्यात आपल्याला ते लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण या प्रोफेशन मधनं आपण अर्न करू शकतो. फ्रेंड्स तिसरा पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करतो. जस्ट 1 मिनिट फक्त मला द्या. ओके फ्रेंड्स, चलो थर्ड पॉइंट. पहिला पॉइंट मी सांगितलं आपण LIC एजन्सी का जॉईन केली आहे, पैसा कमवण्यासाठी. दुसरा पॉइंट मी डिस्कस केला पॉवर ऑफ LIC एजन्सी, तुमचं ऍव्हरेज इन्कम किती आहे या पद्धतीने तुम्ही अर्न करू शकता. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याला LIC एजन्सी मधनं 135% कमिशन मिळतं. फ्रेंड्स 135% कमिशन आपल्याला आपल्या प्रोफेशन मधनं मिळतं. कसं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे. फ्रेंड्स जस्ट तुमच्याकडे कागद पेन आहे, जस्ट एक कॅल्क्युलेशन करा की आज एका व्यक्तीला तुम्ही भेटताय, बरोबर आहे. आपल्याला LIC एजन्सी किती कमिशन देतं पहिल्या वर्षी? 35%, 35%. तुमच्याकडे जे नोटबुक आहे त्याच्यावर लिहा की आपल्याला पहिल्या वर्षी 35% कमी इन्कम मिळतं. त्या पॉलिसीच्या सेकंड इयरला किती टक्के इन्कम मिळतं? 7.5%, 7.5% इन्कम मिळतं. थर्ड पॉइंट, एजन्सीच्या तिसऱ्या वर्षी किती मिळतं? 7.5%. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 35%, दुसऱ्या वर्षी 7.5%, तिसऱ्या वर्षी 7.5%. म्हणजे किती झालं फ्रेंड्स? दुसऱ्या वर्षी 7.5, 7.5 झाले 15 आणि पहिल्या वर्षी 35, 35 आणि 15 किती झाले? 50% झाले. बरोबर आहे. चौथ्या वर्षापासून आपल्याला किती टक्के कमिशन मिळतं? 5%. बरोबर आहे फ्रेंड्स, तुम्ही अग्री आहात ना माझ्याशी? चौथ्या वर्षापासून आम्हाला कमिशन किती टक्के मिळतं? 5% मिळतं. कधीपर्यंत मिळतं? जोपर्यंत पॉलिसीची टर्म आहे तोपर्यंत. फ्रेंड्स एक 21 इयर्सचा एंडोमेंट प्लॅन आहे असं आपण पकडूया आणि चौथ्या वर्षापासून 21 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला 5%नी जर तुम्ही कमिशन कॅल्क्युलेट केलात तर 5% 5% मल्टिप्लाइड बाय 17 म्हणजे टोटल 85% होतात. किती पर्सेंट होतात? 85%. सो 5% मल्टिप्लाइड बाय 17, 17 वर्षात आपल्याला 5% कमिशन मिळतं. मग टोटल पर्सेंटेज किती मिळतं? 85%, 85% मिळतं. फ्रेंड्स 85% आणि 50% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर टोटल पिरियड मध्ये आपण जो आज एक पॉलिसी कॅनव्हास करतो थ्रूआउट द पॉलिसी टर्म आपल्याला 135% कमिशन मिळतं, 135% कमिशन मिळतं. फ्रेंड्स याचा अर्थ आपण एखाद्या व्यक्तीकडनं 1 लाखाचा जर प्रीमियम आणतो, सपोज पांदेलकरजींनी आज एका पॉलिसी होल्डर कडनं 1 लाख रुपयेची इयरली प्रीमियमची पॉलिसी आणली तर पहिल्या वर्षी आपल्याला 35% मिळणार, दुसऱ्या वर्षी 7.5%, 7.5% आणि 5% चालू राहणार. टोटल कॅल्क्युलेशनची फिगर बघितली तर 135%, 135% आपल्याला कमिशन मिळतं. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की 1 लाख प्रीमियमची जर पॉलिसी आणली तर पूर्ण पिरियड मध्ये आपल्याला 1,35,000, 1,35,000 कमिशन मिळतं. किती सुंदर प्रोफेशन आहे फ्रेंड्स. एकदा पॉलिसी कन्व्हिन्स करा आणि थ्रूआउट द टर्म 135% इन्कम मिळवा. जगात एकमेव प्रोफेशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला
135% इन्कम प्रोफेशन मिळतं आणि तेही गव्हर्नमेंट गॅरंटीड, ज्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम कधीही येणार नाही. आणि फ्रेंड्स, मला सांगायला आनंद वाटतो की ह्याच्यामध्ये हेरिडिटरी सुद्धा इन्कम आहे. तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच ऍडवायझर्सना माहिती असेल नसेल, LICचं इन्कम हे हेरिडिटरी इन्कम आहे, म्हणजे वारसाना मिळणारं कमिशन आहे. म्हणजे सपोज एका LIC ऍडवायझरला अनफॉर्च्युनेटली काय झालं तर त्याने केलेल्या पॉलिसीचं इन्कम तो असता तर त्याला जेवढं मिळालं असतं तेवढंच इन्कम त्याच्या नॉमिनीला कायम मिळत राहतं. या पद्धतीने हा फार सुंदर प्रोफेशन आहे. सो फ्रेंड्स, या प्रोफेशन मध्ये तिसरा पॉईंट मी डिस्कस करतोय तो म्हणजे LIC ऍडवायझरला थ्रू आउट द टर्म आज पॉलिसी केल्यानंतर 135% कमिशन गॅरंटेड बुक होतं. दिस इज अ ब्युटिफुल प्रोफेशन फ्रेंड्स, फार सुंदर प्रोफेशन आहे. सो थर्ड पॉईंट आपण डिस्कस केला की 135% कमिशन. फ्रेंड्स, आता मला तुम्हाला एक कॅल्क्युलेशन तो आपण करून बघायचं आहे. फ्रेंड्स, तुमच्याकडे जे बुक आहे त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा की 135% जी फिगर आली ही किती वर्षांचं कमिशन आलं? 21 इयर्स, बरोबर आहे. 21 वर्ष आपल्याला टोटल कमिशन किती मिळतं? 135% मिळतं, 135% मिळतं. फ्रेंड्स, एक काम करा, एक एक्सरसाइज करा की 135%ला जी फुल फिगर आहे त्याला टर्मने डिवाइड करा, म्हणजे 21 ने भागा. 135% 135% डिवायडेड बाय 21. फ्रेंड्स, किती उत्तर आलं? 6.43, म्हणजेच 6.5%. आलं उत्तर सगळ्यांचं? 6.5% आपल्याला काय मिळतं? कमिशन मिळतं. ही फिगर काय आली फ्रेंड्स मला सांगा? ऍव्हरेज इन्कम आलं. ऍव्हरेज इन्कम आपल्याला आलं, म्हणजे आपल्याला पूर्ण 21 वर्षांमध्ये टोटल 135 मिळतं. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज जर आपण बघितलं तर आपल्याला प्रत्येक वर्षी किती टक्के इन्कम मिळतं? 6.5%. पहिल्या वर्षी 35%, दुसऱ्या वर्षी 7.5%, 7.5%, 5% कायम चालू राहतं. टोटल 135%. 21 वर्षांमध्ये 135% ला डिवाइड केले तर तुमचं इन्कम येतं 6.5%. फ्रेंड्स, याचा अर्थ आपल्याला 6.5% ने गॅरंटेड काय मिळतं? LICचं इन्कम मिळतं. म्हणजे थोडक्यात कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलात फ्रेंड्स तर एक तुमच्या गोष्ट लक्षात येईल. इन्व्हेस्टमेंट कोण करतो? कस्टमर इन्व्हेस्ट करतो. रिटर्न्स कोणाला मिळतात? 6.5% गॅरंटेड आपल्याला मिळतात. आपलं काही लागलंय का त्याच्यामध्ये? आपली काही इन्व्हेस्टमेंट आहे का? फ्रेंड्स, आपली त्याच्यामध्ये 1 रुपयाचीही इन्व्हेस्टमेंट नाही. आणि असं असताना सुद्धा आपल्याला 6.5% पुढच्या 21 वर्षासाठी गॅरंटेड मिळणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला थ्रू आउट द टर्म 135% इंटरेस्ट रेट, 135% कमिशन मिळतं. आणि तुम्ही जर ऍव्हरेज रिटर्न जर कॅल्क्युलेट केला तर एका LIC ऍडवायझरला तो जो पॉलिसी करतोय त्याच्यावर ऍव्हरेज 6.5% इंटरेस्ट रेटनी रिटर्न या कमिशन मिळतं. ओके फ्रेंड्स, हा पॉइंट आपण डिस्कस केला. हा जो थर्ड पॉइंट मला तुमच्याशी डिस्कस करायचा होता. फ्रेंड्स, चौथा पॉइंट आपण या ठिकाणी बघतोय तो म्हणजे क्लायंटला किती रिटर्न मिळतं. फ्रेंड्स, आता आपण बघितलं 135% टोटल कमिशन आणि क्लायंटला मिळणारे कमिशन किती? एजंटला ऍव्हरेज मिळणारे कमिशन किती? तर 6.5%. फ्रेंड्स, आता बघूया की कस्टमरला LIC कडनं किती रिटर्न मिळतात. फ्रेंड्स, LICचे वेगवेगळे प्लान्स आहेत. जीवन लाभ आहे, जीवन उमंग आहे, वेगवेगळे प्लान्स आहेत. तुम्ही जर ऑन एन ऍव्हरेज जर कॅल्क्युलेशन केलं तर LICचं जे रिटर्नचं जर कॅल्क्युलेशन बघितलं, म्हणजे ऍट मॅच्युरिटीला जो रिटर्न मिळणारं जर कॅल्क्युलेशन जर बघितलं तर LICचा इंटरेस्ट रेट पडतो जवळपास 6 to 7%. 7% जीवन लाभ जर आपण बघितला, जो आज आपण डिस्कस करणार आहोत जो प्लॅन, ज्याचा इंटरेस्ट रेट जर कॅल्क्युलेशन केला तर 7% अँड अबोव त्याच्या मागे इंटरेस्ट रेट मिळतो. फ्रेंड्स, आपण 7% पकडू, म्हणजे कस्टमरला LICच्या कुठल्याही प्लॅन मधनं जर आपण बघितलं तर LICच्या पॉलिसीवर किती पर्सेंट रिटर्न मिळतं? 6 to 7% रिटर्न मिळतं. म्हणजे फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा की जो पैसे घालतोय जो क्लायंट आहे त्याला 6 to 7% रिटर्न मिळतं. आणि जो LIC ऍडवायझर ज्याने काहीही इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये, ज्याने फक्त जाऊन पॉलिसी कस्टमरला प्रेझेंट केली, अशा ऍडवायझरला सुद्धा किती टक्के इन्कम मिळतं? 6 to 7% इंटरेस्ट रेट मिळतं. फ्रेंड्स, कस्टमर, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आजच्या मीटिंगचा आपला अजेंडा होता की LIC ऍडवायझरला 14% इंटरेस्ट रेटने रिटर्न मिळतात. हा एक मॅजिकल फिगर आहे. कदाचित कुठल्याही ऍडवायझरने या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं नसेल. आज तुम्हाला मला एक गोष्ट याचा एक ओपन सिक्रेट सांगायचं आहे. त्याच्या आधी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की क्लायंटला कशा पद्धतीने रिटर्न मिळतात. क्लायंटला LIC पॉलिसी मधनं 6 to 7% या पद्धतीने रिटर्न्स मिळतात.
फ्रेंड्स आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळू. फ्रेंड्स मला आपल्याला एक गोष्ट विचारायची आहे की मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यात जास्त रिटर्न कुठल्या इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू मध्ये मिळतं. तुम्ही एलआयसी ऍडवायझर आहात हे विसरून चला आणि तुम्ही एक नॉर्मल माणूस आहात या पद्धतीने विचार करा आणि मला सांगा की कुठल्या अव्हेन्यू मध्ये कुठल्या इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू मध्ये आपण पैसे टाकले तर आपल्याला जास्त रिटर्न मिळतात. फ्रेंड्स तुम्ही काही जण मला सांगतील की लँड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केला तर आपल्याला जास्त रिटर्न मिळते. काही जण आपल्याला सांगतील की सर म्युच्युअल फंड मध्ये जास्त रिटर्न मिळते. पण मला एक गोष्ट सांगा, हे जे कुठलेही रिटर्न्स आहेत, लँड असेल, म्युच्युअल फंड असेल, गोल्ड असेल, इथनं मिळणारे जे रिटर्न्स आहेत की वेदर इट इज गॅरंटेड, जे गॅरंटेड आहेत का, यातनं मिळणारे रिटर्न्स हे खरोखर गॅरंटेड आपल्याला मिळणार आहेत का? निश्चितपणे नाही फ्रेंड्स. फ्रेंड्स तरी सुद्धा एक धरून चालूया, आपण म्युच्युअल फंडच्या कुठल्या ऍडवायझरला कन्सल्ट केलं तर तो काय म्हणतो की फ्रेंड्स ग्राहकाला सांगतो की फार लांबचं सोडून द्या, म्युच्युअल फंड मध्ये एक 10 ते 12% तुम्हाला ऍव्हरेज रिटर्न नक्की मिळतील, पण ते सुद्धा सर फ्रेंड्स गॅरंटेड नाहीये. पण आज असं आपण पकडून चालूया आपल्या कॅल्क्युलेशनसाठी की म्युच्युअल फंड मध्ये सपोज 10 ते 12% रिटर्न मिळत आहे. इट इज नॉट गॅरंटेड, पण एक पकडायला सांगतो म्युच्युअल फंड मध्ये 12% रिटर्न. फ्रेंड्स आज तुम्हाला जर मी एक असा मार्ग सांगितला की ज्याच्यामध्ये जर इन्शुरन्स ऍडवायझरला 14% रिटर्न मिळतात तर तुम्हाला कसं वाटेल? येस फ्रेंड्स, एलआयसी ऍडवायझरला 14% इंटरेस्ट रेट मिळतो. मला मी ज्यावेळी ऍडवायझरशी मीटिंगच्या संदर्भात डिस्कशन केलं, मला बऱ्याच ऍडवायझरने विचारलं होतं सर 14% इंटरेस्ट रेट कसा मिळतो प्लीज सांगा. त्यांना सांगितलं आज मीटिंगचा आपला तोच टॉपिक आहे, तुम्हाला 14% इंटरेस्ट रेट कसा मिळणार. फ्रेंड्स 14% कसा मिळणार ते तुम्हाला मी सांगतो. फ्रेंड्स आपण ऍज अ एलआयसी ऍडवायझर म्हणून जर आपण सपोज एक पॉलिसी आपण घेतली तर आपल्याला कस्टमर म्हणून किती रिटर्न्स मिळणार? 6 to 7%. बरोबर आहे? बरोबर, म्हणजे आपण घेतलेल्या पॉलिसीवर ऍज अ कस्टमर म्हणून आपल्याला 6 to 7% रिटर्न मिळणार आणि आपण एजंट म्हणून आपल्याला कमिशन मिळणार की नाही मिळणार? फ्रेंड्स म्युच्युअल फंड्स मध्ये किंवा इतर कुठल्याही एजन्सीमध्ये स्वतः केलेल्या पॉलिसीवर इन्कम मिळत नाही, पण आपल्या एलआयसीच्या एजन्सीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एलआयसीने एक सुंदर प्रोव्हिजन दिली आहे की तुम्ही केलेल्या पॉलिसीवर सुद्धा तुमची स्वतःची पॉलिसी, तुमच्या फॅमिलीतली पॉलिसी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळतं? फुल इन्कम मिळतं. फ्रेंड्स आज आता आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की आपल्याला टोटल 135% कमिशन मिळतं. ऍव्हरेज रिटर्न किती पर्सेंट मी सांगितलं तुम्हाला, आपण कॅल्क्युलेशन केला 135% टोटल मध्ये मिळतं. 21 वर्षाची पॉलिसी असेल तर 135 भागिले 21 7%, 6.5% to 7% आपल्याला फिगर येते. म्हणजे ऍज अ एजंट म्हणून आपल्याला 6.5% मिळतात आणि ऍज अ क्लायंट म्हणून आपल्याला 7% मिळतात. म्हणजे 7% आणि 6.5% फ्रेंड्स किती झाले? 13% to 14% झाले. फ्रेंड्स किती सुंदर प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये एलआयसी एजंटलाच फक्त ही पॉवर आहे की तो एलआयसी मध्ये इन्व्हेस्ट करून 14% गव्हर्नमेंट गॅरंटेड इन्कम कमवू शकतो. स्वतः केलेल्या पॉलिसीवर स्वतःची पॉलिसी, स्वतःच्या कुटुंबातली पॉलिसी. आज मला असा कुठलाही एक ऑप्शन सांगा की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 14%चा इंटरेस्ट रेट मिळतो, गव्हर्नमेंट गॅरंटीड लिखित स्वरूपामध्ये मिळणार. कुठला एव्हेन्यू आहे दुसरा एलआयसी एजन्सी सोडून? निश्चित नाही फ्रेंड्स. सो एलआयसी ऍडवायझर म्हणून तुम्ही जर विचार केला, तुम्ही मुद्दाम कॅल्क्युलेशन करून बघा या विषयावर. मी आज या ठिकाणी आपलं इंटरॅक्शन तिकडनं होऊ शकत नाहीये, पण तुम्हाला काही वाटलं तर आपण या विषयावर इन डिटेल पर्सनली सुद्धा डिस्कशन करू शकतो कुठली गोष्ट नाही समजली तर. फ्रेंड्स सो 14% इंटरेस्ट रेट देणारा इन्शुरन्स एजन्सी ऑप्शन हा फक्त इन्शुरन्स एजंट नाही. तर इथून पुढे मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा कधी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट कुठे करायची? आपल्या एलआयसी मध्ये करायची, ज्याच्यामधनं तुम्हाला 14%चा इंटरेस्ट रेट मिळणार, जेवढा गॅरंटेड रिटर्न इतर कुठल्याही अव्हेन्यू मधनं फ्रेंड्स तुम्हाला मिळणार नाही. ओके फ्रेंड्स, हा पॉइंट क्लिअर झाला असेल मी असं समजतो आणि पुढच्या पॉइंट कडे वळतो. फ्रेंड्स याचा अर्थ इन्शुरन्स एजन्सी हा जो प्रोफेशन आहे हा हायएस्ट यील्ड देणारा प्रोफेशन आहे. बरोबर आहे? 14% हायएस्ट यील्ड एजंटला देणार आहे. नाईक सरांनी या ठिकाणी टाकलं एक्सलेंट पॉइंट. थँक्यू सर. नाईक सर थँक्स म्हणतो सर मी तुम्हाला.
नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू की LIC एजन्सीसाठी आता एक गोष्ट आपल्याला कळाली असेल की मी आतापर्यंत तुम्हाला काय या प्रोफेशन मधनं काय कमवता येईल या पद्धतीने डिस्कस केलं. आता मी नेक्स्ट पॉइंट कडे वळतोय की या प्रोफेशन मधनं मी काय कमवू शकतो. मी LIC ही सोन्याचा अंड देणारी कशी कोंबडी आहे हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आताच्या पॉइंटच्या माध्यमातून. फ्रेंड्स तुम्ही माझ्याशी सहमत झाला असेल की LIC एजन्सी ही रिअली सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. फ्रेंड्स आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळू. आता आपण LIC एजन्सी या ठिकाणी करतोय. तर LIC एजन्सी करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं रॉ मटेरियल काय आहे हे मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. फ्रेंड्स एखादी इंडस्ट्री असते, त्या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री चालू करण्यासाठी जो सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे त्या इंडस्ट्रीचं रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. मी मराठीमध्ये सांगतोय कच्चा माल, कोणाला नाही समजलं तर. एखादी कंपनी जर चालणारी कंपनीतनं जर प्रोडक्शन करणारी कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये रॉ मटेरियल येणे इम्पॉर्टंट आहे. जर त्याच्यामध्ये रॉ मटेरियल आला नाही कंपनीमध्ये तर ऍक्च्युअल फायनल फिनिशिंग प्रोडक्ट निघणार नाही. फ्रेंड्स आपल्या इंडस्ट्रीचा रॉ मटेरियल आहे तो म्हणजे आपला कस्टमर्स, आपले प्रॉस्पेक्ट सस्पेक्ट लिस्ट, आपले ग्राहकांची यादी. फ्रेंड्स ग्राहक ही आपल्यासाठी असलेली आपल्या या इन्शुरन्स रूपी फॅक्टरीमध्ये असलेला रॉ मटेरियल आहे. जर फ्रेंड्स तो तुमच्याकडे नसेल तर जो मी मगाशी पॉइंट सांगितला या प्रोफेशन मधनं जे सोन्याचं अंड सोन्याची अंड आपण कमावू शकतो, सोनं कमावू शकतो, ते नाही कमावू शकणार. फ्रेंड्स मला आज आपल्या सगळ्या ऍडवायझर्सना सांगायचं आहे की तुम्हाला खरंच या प्रोफेशन मधनं जर MDRT, COT, TOT मगाशी सांगितलं की 5 करोड ज्या दुसऱ्याने कमवलं, खरंच या प्रोफेशन मधनं तुम्हाला पाहिजे तितकं आपण इन्कम कमवू शकतो. फक्त हा पॉइंट आता मी जो तुम्हाला सांगतोय तो व्यवस्थित पद्धतीने समजावून घ्या. फ्रेंड्स आपल्या कंपनीचा जो रॉ मटेरियल आहे तो म्हणजे ग्राहक आहे. सपोज मी एक फॅक्टरी बघतो, एखाद्या फॅक्टरी मधनं ज्यावेळी कच्चा माल आतमध्ये घातला जातो त्या फॅक्टरीमध्ये त्यावेळी त्यातनं 2 गोष्टी निघतात. पहिला काय निघतो पक्का माल ज्याला म्हणतो आपण फिनिश प्रोडक्ट, आणि दुसरा निघतो स्क्रॅप म्हणजे काय खराब, त्यातनं आलेलं वेस्टेज. बरोबर आहे. फॅक्टरीमध्ये ज्यावेळी माल टाकला जातो त्यावेळी तो प्रोसेस केला जातो आणि त्या प्रोसेस मधनं एक तर फिनिश प्रोडक्ट निघेल किंवा दुसरं काय निघेल स्क्रॅप निघेल. म्हणजे एक तर चांगली वस्तू निघेल आणि दुसरं त्यातनं राहिलेला काय निघेल आपल्याला कच्चा एक वेस्टेज निघेल, त्याला आपण स्क्रॅप म्हणतो. जर त्या फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल टाकलाच नाही तर नाही फिनिश प्रोडक्ट निघणार आहे, नाही काही वस्तू निघणार आहे, नाही स्क्रॅप निघणार आहे. उसाची आपण एक उदाहरण बघूया. उसाची जी शुगर फॅक्टरी असते त्या शुगर फॅक्टरीमध्ये काय टाकला जातो, त्याचा रॉ मटेरियल काय आहे ऊस टाकला जातो, प्रोसेस केला जातो आणि त्यातनं साखरेची निर्मिती केली जाते आणि त्यातनं काय तयार होते मळी तयार होते. मळी म्हणजे त्याच्यामध्ये प्रोसेस केल्यानंतर फायनल प्रोडक्ट निघतो आणि मळीच्या रूपाने स्क्रॅप प्रोडक्ट निघतो. फ्रेंड्स आपलाही तसाच प्रोफेशन आहे. फ्रेंड्स आपल्या प्रोफेशन मध्ये आपण ज्यावेळी एखादा प्रॉस्पेक्ट एखाद्या ग्राहकाला आपण ज्यावेळी आपला एखादा प्रोडक्ट सांगतो त्यावेळी 2 गोष्टी होऊ शकतात. एक होऊ शकतो तो त्याच्यामध्ये काय होऊ शकतं फिनिश प्रोडक्ट निघू शकतो. आपला फिनिश प्रोडक्ट काय असेल पॉलिसी, आणि दुसरं काय निघू शकतं स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे काय नो पॉलिसी. म्हणजे एकतर पॉलिसी होईल किंवा एकतर पॉलिसी होणार नाही. याच्यापेक्षा तरी काही वेळी घडणार नाहीये ना. आजपर्यंत कुठल्याही LIC ऍडवायझरला कुठल्याही ग्राहकाने मारलेल्याचं ऐकवत आहे का की काय मला काय सांगतो काय मला घ्यायचं नाहीये म्हणून कोण मारतं का? आजपर्यंत आपण काम करतो आपल्याला कोणी आजपर्यंत त्या पद्धतीने बोललंय का? एक वेळ ठीक आहे तो आपला ऐकून घेईल. तुम्ही जर आज मी सांगतो त्या पद्धतीने मी आज तुम्हाला काही वेगळे पॉईंट सांगणार आहे त्या पद्धतीने बोलला तो तुमचं ऐकून घेईल आणि त्यातनं एकतर येस म्हणेल नाहीतर काय म्हणेल नो म्हणेल. याच्या व्यतिरिक्त तर काय म्हणणार नाहीये. मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की तो आपला ऍव्हरेज इन्कम किती आहे. जो नॉर्मल एजंट आहे त्याचा ऍव्हरेज इन्कम 3,000 रुपये. सचिन वेंगुर्लेकरजींचा सुषमा मॅडमचा ऍव्हरेज इन्कम आहे 15,400. म्हणजे ते एका व्यक्तीला भेटले त्याने पॉलिसी घेतली अगर नाही घेतली तरी सुद्धा त्यांना 15,400 रुपये मिळतात. बरोबर आहे. सो कंपनीतनं जो रॉ मटेरियल निघतो तो आपल्याकडनं एकतर आपल्या फॅक्टरीमधनं एकतर आपण एखाद्याला सांगितल्यानंतर प्लॅन सांगितल्यानंतर एकतर पॉलिसी होईल
किंवा नाही होईल. काहीही झालं तरी आपण विन विन सिच्युएशन मध्ये आहोत, कारण आपण बघितलं आपल्याला ऍव्हरेज इन्कम मिळत आहे, सो आपण विन विन आहोत. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे की आपल्याकडे प्रॉस्पेक्टिंग लिस्ट, सस्पेक्टिंग लिस्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे. जर ती नसेल फ्रेंड्स तर काम करायला मजा नाही येणार. मी बऱ्याच ऍडवायझर्सना बघतो, तर बरेच ऍडवायझर्स काय करतात, तर आपण आपल्याकडे मला सांगतात सर आज 3 लोकांना भेटलो, 4 लोकांना भेटलो, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांना विचारल्यानंतर परत त्याच लोकांना ते भेटतात, फॉलोअप सारखा घेत राहतात. एक सांगतो फ्रेंड्स, जर तुमच्याकडे प्रॉस्पेक्टिंग लिस्ट नसेल, जर तगडी प्रॉस्पेक्टिंग लिस्ट नसेल, तर तुम्ही सारखे त्याच लोकांना भेटत राहणार आणि निगेटिव्ह फिलिंग तुम्हाला येणार आणि तुम्ही डिमोटिवेट होणार आणि तुम्ही म्हणणार या प्रोफेशन मध्ये मजा नाही. फ्रेंड्स, रिअली इट इज द बेस्ट प्रोफेशन. फ्रेंड्स, त्याच्यासाठीच मी हा मुद्दाम पॉईंट सांगतो तुम्हाला की आपल्याकडे सस्पेक्टिंग प्रॉस्पेक्टिंग लिस्ट असणं इम्पॉर्टंट आहे. फ्रेंड्स, आपल्याकडे जर कमीत कमी, आज मी बेसिक कोर्स मध्ये होतो, सचिन सुषमा मॅडम पण बेसिक कोर्स मध्ये होते आणि माझे बाकीचे ऍडवायझर्स पण असतील, त्यांनी ऐकलं असेल की मुकेश सरांनी आज सांगितलं की आपल्याकडे 3000 ची कमीत कमी काय असली पाहिजे, प्रॉस्पेक्टिंग लिस्ट असली पाहिजे, जिवंत यादी असली पाहिजे, संभाव्य ग्राहकांची यादी असलं पाहिजे, संभाव्य ग्राहकांची यादी असलं पाहिजे. ओके, सो संभाव्य ग्राहकांची, ओके काय प्रॉब्लेम आहे सांग, ओके फ्रेंड सॉरी. सो संभाव्य ग्राहकांची आपल्याकडे काय असली पाहिजे, 3000 लोकांची काय असली पाहिजे, यादी असली पाहिजे. आणि फ्रेंड्स एक सांगतो, आज मुकेश सरांनी एक छान वाक्य सांगितलं की जर तुमच्याकडे संभाव्य ग्राहकांची यादी असेल, जास्त 3000 लोकांची यादी असेल, तर आपण दादागिरीने काम करू शकतो. अदरवाईज काय करत राहणार आपण, आपल्याकडे थोडे ग्राहक असतील तर आपण त्यांनाच कन्व्हिन्स करत राहणार आणि त्यांना सांगणार सर मला तुमच्याकडे एक पॉलिसी पाहिजे, मला एलआयसी एजन्सी आहे, माझ्याकडे पॉलिसी पाहिजे. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे 3000 लोकांची जर तगडी प्रॉस्पेक्टिंग लिस्ट असेल, छानपैकी लिस्ट असेल, तर तुम्ही या प्रोफेशन मध्ये दादागिरीने काम करणार. आपल्याकडे प्रॉब्लेम हा होतो की त्यांनी नाही म्हटल्यानंतर पुढे जाऊ कुठे हा प्रॉब्लेम आल्यामुळे आपण त्याच व्यक्तीला सारखं भेटत राहतो आणि त्याच व्यक्तीला सारखं सांगत राहतो. फ्रेंड्स, प्रॉस्पेक्ट लिस्ट, संभाव्य ग्राहकांची लिस्ट असणं आपल्याकडे फार महत्वाची आहे. फ्रेंड्स, सस्पेक्ट लिस्ट विषयी मी तुमच्याशी बोलणार. सस्पेक्ट आणि प्रॉस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे काय आणि प्रॉस्पेक्ट म्हणजे काय? फ्रेंड्स, सस्पेक्ट म्हणजे संभाव्य ग्राहक आणि प्रॉस्पेक्ट म्हणजे त्यातनं आपण फिल्टर करून काढतो की हा व्यक्ती इन्शुरन्स माझ्याकडनं घेऊ शकतो. पहिल्यांदा एक गोष्ट, आज फ्रेंड्स एक काम करा, आज मी तुम्हाला एक मनापासून एक गोष्ट सांगेन, लिहून घ्या तुमच्याकडे, की आज 200 पेजची एक नोटबुक घाला, सस्पेक्ट, त्याला नाव द्या सस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट लिस्ट. त्याच्यामध्ये कसं काम करायचं ते पण मी तुम्हाला आता सांगणार. त्या सस्पेक्ट प्रॉस्पेक्ट लिस्ट मध्ये फ्रेंड्स 200 पेजची आपली नोटबुक आहे, त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तो येईल. त्याच्यामध्ये 2 पार्ट आपल्याला करायचे आहेत सस्पेक्ट प्रॉस्पेक्ट बुक मध्ये, नोटबुक मध्ये. पहिला आहे नोन पीपल आणि दुसरा आहे अननोन पीपल. नोन पीपल म्हणजे कोण, आपल्या माहितीचे लोक, आणि अननोन पीपल म्हणजे कोण, जे रिसेंटली नोन आहे. अननोन म्हणजे काय, आपल्याला माहिती नाही पण ते अलीकडेच आपल्याला काय झालेत, आपल्याला ओळखी झाले. आता अननोनची जी लिस्ट आहे, अननोन लिस्ट आहे, ती तुम्हाला सारखी अपडेट होत राहणार, ती सारखी अपडेट होत राहणार. त्याच्यामध्ये आपल्याला काय करत राहणार, आपण ऍड करत राहणार. फ्रेंड्स, या ठिकाणी मी तुम्हाला मीटिंग झाल्यानंतर, मला स्क्रीन शेअर करायचं होतं पण आता मला करता येणार नाही, सो तुम्हाला मीटिंग झाल्यानंतर आजच्या एका आमच्या मुकेश सरांनी की नोन पीपल आणि अननोन पीपल मध्ये कोणाकोणाला घ्यावं ते त्यांनी सांगितलं होतं. सो नोन पीपलच्या लिस्ट मध्ये आपण आपले फ्रेंड्स, चाइल्डहुड फ्रेंड्स, कॉलेज फ्रेंड्स, ज्यांना आपण ओळखतो, आपल्या भावाचे मित्र, आपल्या भावाची बहिणीचे मित्र, आपल्याकडे जे ओळखीमध्ये लोक आहेत, आपल्या माहितीमध्ये लोक आहेत, ज्यांच्याकडनं आपल्याला, जे लोक इन्शुरन्स पॉलिसी आपल्याकडनं, जी लोक आपल्या माहितीतली आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, सस्पेक्ट, मी आता ही जी लिस्ट तुम्ही तयार करताय, ही लिस्ट तयार करत असताना तुम्हाला अडचण काय येणार, तुम्ही विचार करणार की ह्या व्यक्तीला मी याचं नाव घेऊ माझ्या लिस्टमध्ये का नको घेऊ, याची पॉलिसी असेल, पॉलिसी नसेल. फ्रेंड्स, एक तुम्हाला सांगतो, ही जी लिस्ट तुम्हाला मी आता तयार करायला सांगतोय, संभाव्य ग्राहकांची यादी, हे करत असताना एक गोष्ट महत्वाची काळजी घ्या की काहीही विचार करू नका की हा व्यक्ती माझ्याकडनं पॉलिसी घेणार आहे, हा व्यक्ती नाही घेणार आहे. ही सस्पेक्टिंग लिस्ट आहे. या सस्पेक्टिंग लिस्ट मध्ये ज्या व्यक्तीचं नाव तुम्हाला आठवतंय, मी हा जो चार्ट पाठवणार त्या चार्ट प्रमाणे नोन पीपल मध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव आठवतंय त्या व्यक्तीमध्ये आपल्याला नाव त्याच्यामध्ये ऍड करत जायचं आहे. नोन पीपल मध्ये कमीत कमी आपल्याला 1000 लोकांची नावं निघाली पाहिजेत. फ्रेंड्स, आज एका रात्रीमध्ये निघणार नाहीत, मला माहिती आहे, म्हणूनच आपल्याला 200 पेजची नोटबुक टाकायची आहे आणि त्या पद्धतीने ही नावं सतत आपल्याला अपडेट करत जायची आहेत, कारण ही जिवंत यादी आहे, ही जिवंत प्रॉस्पेक्ट लिस्ट आहे. फ्रेंड्स, हे झालं नोन पीपल, म्हणजे ज्यांना मी ओळखतो. आता जे अननोन पीपल कोण आहेत फ्रेंड्स, अननोन म्हणजे काय,
जे मला अनोळखी आहेत, पण ते टोटली अनोळखी नाही आहेत. अननोन मीन्स रिसेंटली नोन, म्हणजे जे मला हल्लीच काय झालेत माझी त्यांची ओळख झाली आहे. फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला चांगली वाटेल की मुकेश सरांनी आताच्या एक सेशन मध्ये एक चांगली गोष्ट सांगितली होती. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आनंद पिक्चर मधली एक स्टोरी सांगितली होती. आनंद पिक्चर मध्ये जो आनंदची भूमिका करणारा व्यक्ती आहे, तो व्यक्ती सगळ्यांना मुरारी लाल म्हणून हाक मारत असतो. जो व्यक्ती ओळखीचा आहे ओळखीचा नाही त्या व्यक्तीला मुरारी लाल म्हणून हाक मारत असतो. तो काय करतो की मुरारी लाल म्हणून सगळ्यांना अननोन हाक मारतो. 3 व्यक्तींमागे एक तरी त्याला काय कोण भेटतो, मुरारी लाल नावाचा भेटतो. आपल्यालाही काय करायचंय, आपला रेशो काय आहे, आपण 3 लोकांना भेटल्यानंतर किती कन्वर्ट होतात, 1 कन्वर्ट होतात. आनंद पिक्चर मध्ये तो सुद्धा तेच करत असतो. म्हणजे मुरारी लाल ज्या पद्धतीने करतो की आपल्या समोर येणारा व्यक्ती हा आपल्यासाठी काय आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा, आपल्यासाठी ग्राहक आहे. सो रिसेंटली नोन जे व्यक्ती आहेत मुरारी लाल सारखे, म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा वाला, ज्याच्या पुढे वाला लागतो, दूधवाला, पेपरवाला, त्याच्यानंतर किराणा मालवाला, ज्याच्या पाठीमागे वाला लागतोय, जे रिसेंटली आपल्या ओळखीमध्ये आले, रिसेंटली आपल्याला भेटतायत, ही व्यक्ती, अशा व्यक्तींची नावं आपल्याला अननोन पार्ट मध्ये, अननोन पीपलच्या लिस्ट मध्ये सेकंड पार्ट मध्ये टाकायची आहेत. फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, दररोज रात्री झोपताना कमीत कमी एवढा विचार करा की मला 100 नावं आज ऍड करायची आहे. त्याच्यामध्ये 100 ठरवला तर ऍटलिस्ट तुम्हाला 50 नावं तरी ऍड कराल तुम्ही. म्हणजे थोडक्यात एकच गोष्ट सांगण्याचा उद्देश आहे फ्रेंड्स, ही जी लिस्ट आहे मी तुम्हाला काढायला सांगितली आहे, त्याच्यामध्ये अननोन पीपलची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 2000 लोकांची तरी नावं आपल्याला पाहिजेत. म्हणजे मी पहिल्यांदा नोन मध्ये सांगितले 1000 आणि दुसऱ्या अननोन मध्ये सांगितले 2000. तुमच्याकडे 3000 लोकांची जर नावं असतील ना फ्रेंड्स, तर तुम्ही या प्रोफेशन मध्ये दादागिरीने काम करणार. हा दादागिरीने काम म्हणजे आपल्याला कोणी नाही म्हटलं तरी सुद्धा आपण आपला मूड जाणार नाही. पुढच्या माणसांची नावं आपल्याकडे रेडी आहेत आणि ही लिस्ट फ्रेंड्स कायम अपडेट राहिली पाहिजे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर खरंच LIC मध्ये मोठे माइलस्टोन अचीव्ह करायचे असतील तर तुमच्याकडे प्रॉस्पेक्टिंग लिस्ट असणं ही गरजेची गोष्ट आहे फ्रेंड्स. नेक्स्ट पॉईंट मी तुमच्याशी डिस्कस करतो फ्रेंड्स. आता आपण बघितलं सस्पेक्टिंग लिस्ट डिस्कस केलं. नेक्स्ट पॉईंट इज प्रॉस्पेक्टिंग लिस्ट. प्रॉस्पेक्टिंग लिस्ट म्हणजे काय, तर प्रॉस्पेक्ट लिस्ट मध्ये आता आपल्याला सस्पेक्ट लिस्ट म्हणजे आपण कोणाचंही नाव त्याच्यामध्ये ऍड केलंय, आपल्या वडिलांचे मित्र असतील, आपल्या आजोबांचे मित्र असतील, ते पण त्याच्यामध्ये ऍड केले आहेत. आता आपले आजोबा आहेत, ती पॉलिसी आपल्याकडनं घेऊ शकतात का, नाही घेऊ शकत. सो आपल्याला आताच्या याच्यामध्ये प्रॉस्पेक्टिंग लिस्ट मध्ये फिल्टर करायचं आहे. तर फिल्टर मध्ये आपल्याला 4 पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे. प्रॉस्पेक्ट लिस्ट मध्ये फिल्टर कसा करायचा, तर पहिला त्याच्यामध्ये पॉईंट येणार M, दुसरा येणार A, तिसरा येणार N आणि चौथा येणार I. MANI हा एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. MANI. M म्हणजे मनी. आता आपण जी सस्पेक्टिंग लिस्ट तयार केली आहे त्याच्यामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे, आता आपल्याला इंटरेस्ट कोणामध्ये आहे, कोण आपल्याला छानपैकी मोठा प्रीमियम देऊ शकतो, जो व्यक्ती पैसेवाला आहे. त्यांच्याशी काय बोलायचं हे मी तुम्हाला आता सांगणार, आपल्या पुढच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार. पण सगळ्यात महत्वाचा पार्ट कोण आहे, आपल्याला चांगला, आपल्याला MD, COT, TOT व्हायचं असेल तर चांगले पैसे देणारे व्यक्ती पाहिजेत. म्हणजे ज्याच्याकडे मनी आहे, पैसे आहेत, तर तो व्यक्ती आपल्याला त्या लिस्ट मधनं फिल्टर करायचे आहेत. फ्रेंड्स, आकेरकर मॅडम तुम्ही नेट नॉट क्लिअर म्हणून सांगितलं. माझ्याकडनं, माझ्या वतीने माझ्याकडे नेट क्लिअर आहे, तुमच्या नेटवर्क मध्ये बहुतेक प्रॉब्लेम असेल, प्लीज चेक करा. फ्रेंड्स, आपण आता प्रॉस्पेक्टिंग लिस्ट विषयी बोलतोय. प्रॉस्पेक्टिंग लिस्ट मध्ये एक काम करायचं, ही जी सस्पेक्टिंग लिस्ट काढली आहे त्यातनं आपल्याला पहिल्या पॉइंट मधनं M, मनीवाले पैसेवाले लोक कोण आहेत ते आपल्याला तर फिल्टर करायचंय. तुम्ही एक काम करू शकता, एक वेगवेगळ्या कलरची पेन्स असतात ना, आता आपण लिस्ट तयार केली आहे, तर लिस्ट तयार केल्यानंतर त्या ठिकाणी मी जे तुम्हाला ते 4 पॉइंट सांगणार, त्या 4 कलरची पेन घ्या आणि त्या 4 कलरच्या पेनाने M वाले लोक, A वाले लोक, N वाले लोक आणि I वाले लोक आपल्याला त्या ठिकाणी हायलाइटिंग करायचं आहे. M म्हणजे मनी वाले लोक, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे, जे व्यक्ती आपल्याला चांगल्यापैकी पैसा देऊ शकतील, अशा लोकांच्या पुढे त्या सस्पेक्टिंग लिस्ट मध्ये आपल्याला स्केच पेनने एका कलरने M म्हणून द्यायचं आहे. दुसरा पॉइंट मी तुमच्याशी शेअर करतोय तो म्हणजे A म्हणजे ऑथॉरिटी. म्हणजे ज्या लोकांकडे ऑथॉरिटी आहे,
म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, म्हणजे गोष्ट समजून जाईल तुम्हाला. ऑथॉरिटी म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल सांगतो की एखादी हाऊस वाईफ आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, सपोज बांदेलकरजींनी एका क्लायंटला प्रेझेंटेशन दिलं, लेडीला प्रेझेंटेशन दिलं, जी हाऊस वाईफ आहे. पण ती हाऊस वाईफ आपलं सगळं काही ऐकून घेते, पण ऍक्च्युली त्या हाऊस वाईफ सगळं ऐकून घेतल्यानंतर काय सांगते बांदेलकरजी, की मी माझ्या मिस्टरांशी डिस्कस करते हे सांगते आणि मग तुम्हाला फायनल सांगते. फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी ऑथॉरिटी मधला ए जो मी तुम्हाला सांगतोय, ऑथॉरिटी म्हणजे डिसिजन मेकर कोण आहे? मिस्टर आहे. सो फ्रेंड्स, एक काम करा, बऱ्याच वेळा आपण एक चूक करतो, ती हाऊस वाईफला पॉलिसी सांगतो, पण ती मिस्टरांना सांगते आणि मग पॉलिसी होते नाही होत, या पद्धतीने प्रॉब्लेम येतात. आजपासून एक गोष्ट करा, हाऊस वाईफला क्युरिओसिटी निर्माण करा. मी तुम्हाला काही पॉईंट्स आता सांगणार आहे, क्युरिओसिटी कशी निर्माण करायची ते सांगणार आहे. त्या पद्धतीने हाऊस वाईफची क्युरिओसिटी निर्माण करा आणि तिला सांगा की ह्या पॉइंटवर मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. मिस्टरने तुम्ही असताना येत्या शनिवारी 4 वाजता की 5 वाजता मी तुम्हाला भेटू शकतो, मला सांगा, मी येऊन तुम्हाला त्याविषयी प्रेझेंटेशन देईन. म्हणजे काय झालं की आपल्याला ऑथॉरिटी मिस्टरांकडे आहे. सो एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे ऑथॉरिटीवाले जी लोक आहेत, म्हणजे तुमच्या सस्पेक्टिंग लिस्ट मधनं जे ऑथॉरिटी ज्यांच्याकडे आहे, जे डिसिजन घेऊ शकतात, डिसिजन घेणारे ज्यांच्या हातामध्ये आहे, अशा लोकांना तुम्ही दुसऱ्या स्केच पेनने ए म्हणून करून ऑथॉरिटी म्हणून देऊ शकता. तिसरा पॉईंट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, नीड. आता या आपल्या सस्पेक्टिंग लिस्ट मधनं जे नीडी लोक आहेत, ज्या लोकांना खरंच गरज आहे, इन्शुरन्सची गरज आहे, मुलाच्या शिक्षणाच्या प्लॅनिंगची गरज आहे, मुलीच्या लग्नाच्या रिटायरमेंटच्या प्लॅनिंगची गरज आहे, मुलीच्या लग्नाच्या लग्नाच्या फंडची गरज आहे, रिटायरमेंटच्या फंडची गरज आहे, अशी नीड बघून नीड बेस्ड सेलिंग आपल्याला करायचं आहे. सो तुमच्या सस्पेक्टिंग लिस्ट मधनं जी लोकांना तुम्हाला वाटतं की या लोकांना हे नीड आहे, तो त्या लोकांपुढे एन या शब्द लिहून नीड बेस्ड त्यांचं सॉर्टिंग करायचं आहे त्या लिस्ट मधनं, त्यांना प्रॉस्पेक्ट लिस्ट मध्ये. चौथा पॉईंट तुमच्याशी मी सांगणार आहे, इन्शुरॅबिलिटी. चौथा पॉईंट मी तुम्हाला सांगितला आय म्हणजे इन्शुरॅबिलिटी, म्हणजे त्याला आपण विमा हित म्हणतो, म्हणजे ज्याला इन्शुरन्स घेण्याची ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे. आपण सगळ्यांनाच इन्शुरन्स विकू शकत नाही फ्रेंड्स, त्याची ॲबिलिटी बघावी लागते. ॲबिलिटी फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये नसते. फ्रेंड्स, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, सपोज आज एखाद्याला हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला सपोज आपल्याला पॉलिसी द्यायची आहे, तर त्या हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीमध्ये आणि नॉर्मल व्यक्तीमध्ये फरक काय आहे, की हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीमध्ये डेथ होण्याचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्स मध्ये LIC ला जास्त काय आहे, रिस्क आहे. अशा सिच्युएशन मध्ये ज्याला हार्ट अटॅक आहे त्याला LIC ची पॉलिसी मिळणार नाही असा भाग नाहीये. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला सुद्धा LIC ची पॉलिसी मिळू शकते, पण त्याला टर्म इन्शुरन्स जे LIC चे हाय रिस्क प्लॅन आहेत ते LIC देणार नाही, कारण LIC त्या व्यक्तीच्या संदर्भात हाय रिस्क घेणार नाही. ही गोष्ट फ्रेंड्स लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट मला तुमच्याशी लक्षात द्यायची आहे, हेवी वेट. बऱ्याचदा काय होतं, आपण क्लायंटला बघतो त्याचा वेट 100 kg, 150 kg, 160 kg आहे, तर जे असे जाड व्यक्ती आहेत, जे हेवी वेट आहेत, अशा व्यक्तींना आपण टर्म इन्शुरन्स किंवा हाय रिस्क ज्याच्यामध्ये मिळतंय, हा इन्शुरन्स दिला जातो, अशा स्वरूपाचे प्लॅन आपण त्यांना काय करू शकत नाही, देऊ शकत नाही. सो फ्रेंड्स, या पद्धतीने लक्षात, मी चौथा पॉईंट तुम्हाला सांगितला, इन्शुरॅबिलिटी म्हणजे इन्शुरन्स घेण्यासंदर्भात, इन्शुरन्स घेण्यासाठी योग्य असे व्यक्ती तुमच्या सस्पेक्ट लिस्ट मध्ये आहे, त्यांना त्याच वेगळ्या कलरच्या स्केच पेनने तुम्ही फिल्टर करायचं आहे. सो या पद्धतीने प्रॉस्पेक्ट लिस्ट आपल्याला कशी तयार करायची असेल, तर तुम्ही सस्पेक्ट जी लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण सस्पेक्ट मध्ये आपण कोणालाही ऍड केलं होतं, त्या सस्पेक्ट मधनं आपल्याला प्रॉस्पेक्ट मध्ये त्यांना आणायचं आहे. त्याच्यासाठी मनी म्हणून फॉर्म्युला आहे, MANI. म्हणजे M म्हणजे मनी असतं, पैसेवाली लोक, ज्याच्याकडे पैसा आहे अशी लोक. A म्हणजे ऑथॉरिटी ज्याच्याकडे आहे, जो डिसिजन घेऊ शकतो असे लोक. N म्हणजे ज्याला नीड आहे, गरज आहे अशी लोक. आणि चौथा आहे इन्शुरॅबिलिटी, म्हणजे जो इन्शुरन्स घेऊ शकतो अशी लोक. फ्रेंड्स, सस्पेक्ट लिस्ट आपल्याला पहिल्यांदा तयार करायची आणि त्यातनं फिल्टर करून आपल्याला प्रॉस्पेक्ट लिस्ट तयार करायची आहे. फ्रेंड्स, हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. नेक्स्ट पॉईंट कडे आपण वळूया, तो म्हणजे आपला प्रेझेंटेशन पार्ट. नेक्स्ट, प्रेझेंटेशन आपण बऱ्याचदा करतो आणि प्रेझेंटेशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रेझेंटेशन मध्ये 3 पार्ट्स फ्रेंड्स महत्वाचे असतात, नोट डाऊन करून घ्या. बऱ्याचदा नॉर्मल LIC ऍडवायझर प्रेझेंटेशन करताना
बऱ्याच चुका करतो. आज त्यात काही गोष्टी मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. इन्शुरन्सचं जे प्रेझेंटेशन आहे हे याच्यामध्ये 3 पार्ट महत्वाचे असतात. फ्रेंड्स, पहिला पार्ट आहे तो म्हणजे बेनिफिट पार्ट, दुसरा पार्ट आहे ऍडव्हान्टेज पार्ट आणि तिसरा पार्ट आहे फीचर पार्ट. फ्रेंड्स, बेनिफिट्स पार्ट म्हणजे काय, तर त्या एलआयसीच्या पॉलिसीतनं मिळणारे बेनिफिट्स. आता बेनिफिट्स कोणत्या पद्धतीने मिळतील, तर एकतर आपल्याला मॅच्युरिटी मिळणार, दुसरा पॉइंट आपल्याला मिळणार मनी बॅकच्या पॉलिसी असेल आपल्याला मनी बॅक मिळणार. म्हणजे त्या पॉलिसीतनं जी काही मॉनिटरी स्वरूपामध्ये जे बेनिफिट मिळणार आहे त्याच्यामध्ये कस्टमर काय असतो, पहिल्यांदा इंटरेस्टेड असतो. फ्रेंड्स, म्हणजे कस्टमर पहिल्यांदा इंटरेस्ट कशामध्ये असतो, बेनिफिट पार्ट मध्ये. दुसरा पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे ऍडव्हान्टेजेस. आपल्या एलआयसीच्या पॉलिसीत घेतल्यानंतर ऍडव्हान्टेजेस म्हणजे त्यातनं काय फायदे मिळणारे आहेत आपल्याला त्या कस्टमरला. तर फायद्यांमध्ये जी गोष्ट एक येते ती म्हणजे टॅक्स बेनिफिट, एटीसी सेक्शन. दुसरा पॉइंट आहे टॅक्स फ्री मॅच्युरिटी, 1010D सेक्शन. म्हणजे टॅक्स एलआयसीची मॅच्युरिटी काय आहे, टॅक्स फ्री आहे, बरोबर आहे. आणि एलआयसी मध्ये मिळणारी मॅच्युरिटी टॅक्स फ्री आहे आणि एलआयसी मध्ये घालताना आपल्याला जे पैसे मिळतात, घालताना आपण जो बेनिफिट मिळतो तो सुद्धा काय असतो, आपल्याला टॅक्स बेनिफिट एटीसी सेक्शन खाली मिळतो. हा झाला ऍडव्हान्टेज पार्ट मध्ये आलो आपण. सेकंड पार्ट मध्ये थर्ड पार्ट आपण बघूया ज्याच्यामध्ये फीचर पार्ट आहे. फीचर पार्ट म्हणजे काय, फीचर्स एलआयसीच्या पॉलिसीचे फीचर्स काय असतात तुम्हाला माहिती आहे. फीचर्स काय असते, एलआयसीची पॉलिसी, त्याचे टेबल, त्याचा टर्म, त्याची सम एश्युअर्ड, मोड, प्रीमियम, हा पार्ट काय झाला, फीचर पार्ट झाला. मला एक गोष्ट फ्रेंड्स सांगा, मी तुम्हाला 3 पार्ट सांगितले, बेनिफिट्स, ऍडव्हान्टेज आणि फीचर. फ्रेंड्स, ह्यातला कस्टमर कोणत्या पार्ट मध्ये इंटरेस्टेड असतो, फ्रेंड्स कुठल्या पार्ट मध्ये इंटरेस्टेड असतो, बेनिफिट्स पार्ट मध्ये, पहिल्या पार्ट मध्ये आणि सेकंड पार्ट मध्ये. फीचर मध्ये इंटरेस्टेड कोण असतो, आपण इंटरेस्टेड असतो ऍज अ एलआयसी ऍडवायझर. कस्टमरला फीचर्स मध्ये इंटरेस्ट नाही, कस्टमरला इंटरेस्ट आहे मला काय मिळणार. कोणीही आपण, तुम्ही सुद्धा एलआयसीची पॉलिसी घेताना, आज फ्रेंड्स माझ्याकडे स्वतःच्या 31 पॉलिसी आहेत. 31 पॉलिसी मी एलआयसी साठी नाही घेतल्या आहेत, 31 पॉलिसी मी मला मिळणाऱ्या बेनिफिट्स साठी घेतली आहे. फ्रेंड्स लक्षात ठेवा. सो कस्टमर सुद्धा जो घेतोय तो स्वतःला काहीतरी मिळावं, स्वतःला काय मिळणार ह्याच्यामध्ये तो पहिल्यांदा इंटरेस्टेड असतो. सो आज फ्रेंड्स लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी कोणाकडेही प्रेझेंटेशन साठी जाता त्यावेळी पहिल्यांदा पॉलिसी, सम एश्युअर्ड, प्रीमियम हा शब्द कधीही उच्चारू नका. इंटरेस्ट कस्टमरला आहे बेनिफिट्स मध्ये, सो स्टार्ट कशाने करायचं, बेनिफिट्स. आज तुम्हाला मी जे कन्सेप्ट घेऊन आलोय त्यातनं 10 लाख रुपयाचा मुलांच्या शिक्षणासाठी फंड मिळणार. आज तुम्हाला 15 लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी मिळणार आहेत. तुम्हाला आज तुम्हाला 1 करोडचा पेन्शनचा फंड मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे फ्रेंड्स, कस्टमरला या पद्धतीने तुम्ही सुरुवात केला तर तो तुम्हाला ऐकायला काय होणार, तयार होणार. त्याला इंटरेस्ट तुमच्या पॉलिसीमध्ये नाहीये. माझ्याकडे 31 पॉलिसी आहेत, मी 32वी पॉलिसी घेणार नाही असं नाही, पण पॉलिसी मध्ये म्हणून नाही घेणार, मला त्यातनं चांगला बेनिफिट मिळत असेल तर मी घेणार. फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा. फ्रेंड्स, त्यामुळे आजपासून सुरुवात पार्टीकडे करताना पहिल्यांदा करायची बेनिफिटने. ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही पार्टी समोर बसता सुरुवात करायची बेनिफिटने. बेनिफिट मध्ये मॅच्युरिटी येणार, ती त्याच्यात कशासाठी तुम्ही वापरणार ते सांगणार, मनी बॅकचे मध्ये पैसे येणार ते कशासाठी वापरणार ते सांगणार, त्याने सुरुवात करायची. दुसरा पॉइंट कस्टमरशी डिस्कस करायचा, ऍडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज म्हणजे एलआयसीतनं तुम्ही इन्व्हेस्ट या याच्यामध्ये कन्सेप्ट मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्सचं बेनिफिट मिळणार. तुम्हाला जे टॅक्स ह्याची जी काही मुलाच्या शिक्षणासाठी पैसे मिळणार ते टोटली टॅक्स फ्री मिळणार. सो हा दुसरा पार्ट कस्टमरशी डिस्कस करायचा. आणि लास्टला काय आली पाहिजे, आपली एलआयसीची पॉलिसी जी ज्याच्यातनं त्याला बेनिफिट मिळणार ती त्याच्याशी आपण डिस्कस करू शकतो. फ्रेंड्स, माझी कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. तुम्ही बघत असाल आपण टीव्ही मध्ये आपण ऍडव्हर्टाईज बघतो, तर ऍडव्हर्टाईज मध्ये सुद्धा हेच केलेलं असतं. कोका कोला ची सलमान खान ऍडव्हर्टाईज करतो आणि ऍडव्हर्टाईज केल्यानंतर कोका कोला बॉटल घेऊन सलमान खान कुठे कुठे जातो, विमानात उडी मारतो, काय करतो. पण ऍक्च्युअली तसं होतं का? म्हणजे ऍडव्हर्टाईज मध्ये काय केलं जातं, क्युरिओसिटी निर्माण केली जाते, तुम्हाला बेनिफिट्स दाखवले जातात आणि कस्टमरला काय केलं जातं, अट्रॅक्ट केलं जातं. फ्रेंड्स, आपल्यालाही तसंच करायचं आहे. आपल्याला पॉलिसी विकायची नाहीये. फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पॉलिसी विकायची नाहीये, आपल्याला पॉलिसीनं मिळणारे बेनिफिट्स विकायचे आहेत. फ्रेंड्स, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सो बेनिफिट सेलिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि तरच आपण कस्टमरला कन्व्हिन्स करण्यासाठी सक्सेसफुल होऊ शकतो. फ्रेंड्स, आता मी प्रेझेंटेशन पार्ट तुम्हाला सांगितला. नेक्स्ट पार्ट आपण बघतोय आजचा हॉट केक प्रोडक्ट जीवन लाभ.
जीवन लाभ हा जो एलआयसीचा प्लॅन आहे, इट इज द बेस्ट प्रोडक्ट ऑफ एलआयसी असं मी म्हणेन. या प्रोडक्ट मध्ये पहिल्यांदा मी आता जो तुम्हाला मी पहिल्यांदा वरती पॅटर्न सांगितला, की पहिल्यांदा पॅटर्न काय सांगितला, बेनिफिट, दुसरा सांगितला ऍडव्हान्टेज आणि तिसरा सांगितला फीचर. आता मी तुम्हाला पहिल्यांदा फीचर्स सांगणार जीवन लाभ प्लॅनचे. बऱ्याच जणांना माहिती असतील, बऱ्याच जणांना माहिती नसतील, त्याच्यासाठी मी रिवाइज करतोय की जीवन लाभ प्लॅन नक्की कसा आहे. जीवन लाभ हा जो प्लॅन आहे एलआयसीचा, या प्लॅनचा नंबर आहे 936. पूर्वी 836 होता, आता 936 आहे. एलआयसीच्या प्रत्येक प्लॅनला नंबर असतो, त्याचा नंबर आहे 936. या प्लॅनला मोड्स आहेत, सगळे मोड्स ऑफ पेमेंट आपल्याला माहिती आहे. हप्ता प्रकार इयरली आहे, हाफ इयरली आहे, क्वार्टरली आहे, मंथली आहे. हा प्लॅन किती एज ग्रुप साठी देता येतो? मिनिमम 8 वर्ष, 8 इयर्स, मॅक्झिमम 50, 55, 59 पर्यंत पण देता येतो. पण मोर दॅन 55च्या जर एज गेलं तर मेडिकल रिपोर्ट आणि बऱ्याच गोष्टी लागतात. सो कम्फर्टेबली आपण 8 ते 55 पर्यंत जीवन लाभ प्लॅन सेल करू शकतो. फ्रेंड्स, मॅक्झिमम मॅच्युरिटी एज आहे या प्लॅनचं 75. म्हणजे प्लॅनची टर्म घेतल्यानंतर त्याची जी मॅच्युरिटी आहे ती 75 एज पेक्षा आपल्याला जास्त जाता येणार नाही. तुम्ही सॉफ्टवेअर युज करता, सो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सॉफ्टवेअर मध्ये तो 75 नंतर तुम्हाला मॅच्युरिटी दाखवणारच नाही, सो तुम्ही त्याच्यामध्ये अडकणार नाही. जस्ट तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगून ठेवतो. फ्रेंड्स, नेक्स्ट पॉइंट आहे सम इश्युअर्ड. जीवन लाभ जो प्लॅन आहे त्या प्लॅनला मिनिमम सम इश्युअर्ड आहे. किती सम इश्युअर्ड आहे? 2 लाख. मिनिमम सम इश्युअर्ड जीवन लाभची आहे 2 लाख, आणि त्याच्या पुढे 5,000च्या पटीमध्ये हा प्लॅन काय करता येतो, आपल्याला घेता येतो. इन मल्टिपल ऑफ 5,000, 5,000च्या पटीमध्ये घेता येतो. सो 2 लाखाच्या सम इश्युअर्डच्या पुढे 2 लाखाचा 2 लाख 5,000, 2 लाख 10,000, 2 लाख 15,000 या पद्धतीने आपण प्लॅन घेऊ शकतो. फ्रेंड्स, या प्लॅनची टर्म काय आहे आपण बघूया. जीवन लाभ प्लॅनला 3 टर्म्स आहेत. पहिली टर्म आहे ती म्हणजे 16-10, 16-10. 16-10 याच्यातला पहिली जी आहे 16 ही टर्म आहे, दुसरी आहे प्रीमियम पेइंग टर्म. 16-10 मध्ये 16 म्हणजे 16 वर्षांनी आपल्याला लमसम स्वरूपामध्ये रक्कम मिळते, आणि आपण 10 मध्ये 10 काय आहे, 10 वर्ष आपण पैसे भरायचे. बरोबर आहे. म्हणजे जीवन लाभच्या पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला 10 वर्ष पैसे भरायचे, 16 वर्षांनी मॅच्युरिटी मिळणार. जीवन लाभचा दुसरा ऑप्शन आहे 21-15, 21-15, ज्याच्यामध्ये 21 वर्षांनी आपल्याला मॅच्युरिटी मिळणार आणि पैसे किती वर्ष भरायचे, 15 वर्ष भरायचे. आणि जीवन लाभचा तिसरा ऑप्शन आहे 25-16, 25-16. बरोबर आहे. म्हणजे 25 वर्षांनी आपल्याला मॅच्युरिटी मिळणार, पैसे किती वर्ष भरायचे, 16 वर्ष भरायचे. बरोबर आहे. हे 3 टर्म्स आपल्याला माहिती आहेत, 16-10, 21-15 आणि 25-16. फ्रेंड्स, जीवन लाभचा जो पहिला ऑप्शन आहे 16-10 वाला, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 10 वर्षात आपण जे पैसे भरतो ते 16 वर्षांनी किती पट होतात, दुप्पट होतात. बरोबर आहे. जीवन लाभच्या पहिल्या ऑप्शन मध्ये जे 10 वर्षात पैसे भरतो ते 16 वर्षांनी आपल्याला जी मॅच्युरिटी मिळते त्याचं कॅल्क्युलेशन किती येतं, डबल, दुप्पट येतं. जीवन लाभचा जो दुसरा ऑप्शन आहे 21-15, ज्याच्यामध्ये 15 वर्ष पैसे जेवढे आपण टोटल रक्कम भरतो आणि ते 21 वर्षांनी आपल्याला मॅच्युरिटीला 2.5 पट येते, 2.5 टाइम्स 2.5 पट मॅच्युरिटी येते. जीवन लाभचा जो तिसरा ऑप्शन आहे 25-16, 25-16, त्याच्यामध्ये आपण 16 वर्षात जी रक्कम टोटल भरतो ती 25 वर्षांनी 3.5 पट होते. फ्रेंड्स, पहिल्या ऑप्शनला दुप्पट, दुसऱ्या ऑप्शनला 2.5 पट रिटर्न मिळतात आणि तिसऱ्या ऑप्शनला 3.5 पट रिटर्न मिळतात. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती असेल नसेल नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. देन लोन. जीवन लाभ हा जो प्लॅन आहे तुम्हाला माहिती असेल, पूर्वीचा जो 836 प्लॅन होता जीवन लाभचा, त्याला लोन किती वर्षांनी मिळत होतं, 3 वर्षांनी. बरोबर आहे. आताचा जो नवीन प्लॅन आहे 936 जीवन लाभचा हा प्लॅन आहे, याला लोन किती वर्षांनी मिळतं, 2 वर्षांनी. सरेंडर फॅसिलिटी पूर्वी सुद्धा किती वर्षांनी होती, 3 वर्षांनी पूर्वीच्या प्लॅनला जीवन लाभला. आता किती वर्षांनी सरेंडर करू शकतो आपण, 2 वर्ष. पण सरेंडर हा ऑप्शन आपण कधीही कस्टमरला सजेस्ट करायचं नाही. याचं कारण सांगतो की सरेंडर मध्ये कस्टमरला लॉस होतो. बरोबर आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरेंडर हा ऑप्शन पार्टीला आपण द्यायचा नाही. पण आपल्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरेंडर पॉलिसी किती वर्षांनी करता येते, 2 वर्षांनी करता येते. लोन पॉलिसीवर 2 वर्षांनी घेता येतं. देन टॅक्स बेनिफिट. जीवन लाभ प्लॅन मध्ये आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो ते अंडर सेक्शन 80C इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे 80Cचा, त्याच्याप्रमाणे आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतं. म्हणजे आपल्याला त्याच्यावर टॅक्स इन्व्हेस्ट केल्याबद्दल टॅक्स मध्ये सूट मिळते. 80C सेक्शन खाली टॅक्स बेनिफिट मिळतो एंट्री करताना, घेताना पॉलिसी. दरवर्षी आपण जो पैसे भरतो तो 80C खाली आपण टॅक्स सेव्हिंग साठी वापरू शकतो. फ्रेंड्स, नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे
नेक्स्ट आणखीन एक टॅक्स बेनिफिट आहे, तो म्हणजे मॅच्युरिटीला मिळणारा टॅक्स बेनिफिट. मॅच्युरिटी जी आहे आपल्याला जीवन लाभची जी मिळणार आहे ती टोटल टॅक्स फ्री मिळणार आहे अंडर सेक्शन 1010D. सेक्शन 1010D इन्कम टॅक्स ऍक्टचा जो आहे त्याच्याप्रमाणे LICच्या पॉलिसीचे मिळणारे जे मॅच्युरिटी प्रोसिड्स आहेत हे टोटल टॅक्स फ्री आहेत, ज्याला 1 रुपयाही टॅक्स लागणार नाही. आपण बँकेमध्ये किंवा कुठेही दुसरीकडे इन्व्हेस्ट करतो त्याला आपल्या टॅक्स स्लॅब प्रमाणे टॅक्स लागतो. म्हणजे जे मिळणारे पैसे आहेत त्याच्यातनं आपलं जे गेनिंग पार्ट आहे, जो आपण गेन केलेलं असतं, जे पैसे आपण मिळालेले असतात त्याच्यावर आपल्याला काय होतं, त्यातनं आपल्याला टॅक्स वजा केला जातो आणि टॅक्स कट करून आपल्याला काय मिळाले जाते, मॅच्युरिटी मिळाली जाते. पण LICच्या कुठल्याही पॉलिसीला जे मिळणारे टॅक्स प्रोसिड्स आहेत हे टोटल काय असणार आहेत, टॅक्स फ्री असणार आहेत. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट इन्शुरन्स. जीवन लाभ आणि LICच्या इतर कुठल्याही पॉलिसीला जो इन्शुरन्स बेनिफिट आहे हा इमिजिएटली स्टार्ट होतो. म्हणजे पहिला हप्ता भरल्यापासून त्याचा काय स्टार्ट होतो, इन्शुरन्स बेनिफिट स्टार्ट होतो. म्हणजे आज एक हप्ता मंथलीचा भरला, क्वार्टरलीचा भरला, हाफ इयरलीचा भरला, इयरलीचा भरला, तरी सुद्धा फुल सम एश्युअर्डचा जो बेनिफिट आहे हा आपल्याला या ठिकाणी मिळतो. या ठिकाणी फुल सम एश्युअर्डचा आपल्याला बेनिफिट मिळतो. फ्रेंड्स, आपल्याला नेक्स्ट पॉईंट, हा पॉईंट इन्शुरन्सचा पॉईंट तुमच्याशी क्लिअर झाला असेल. मी नेक्स्ट पॉईंट जो महत्त्वाचा डिस्कस करणार आहे, बऱ्याच LIC ऍडवायझर्सना हा पॉईंट माहिती नाही आहे, तो म्हणजे परमनंट डिसॅबिलिटी बेनिफिट. इतर LICच्या प्लॅन्स प्रमाणे जीवन लाभ पॉलिसीला सुद्धा परमनंट डिसॅबिलिटी बेनिफिट आहे. म्हणजे LICची जीवन लाभची पॉलिसी घेतली, आज पहिला हप्ता भरला आणि सपोज आज एखाद्या व्यक्ती गाडीवरून जात होता आणि ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंटली त्याला कायमचं अपंगत्व आलं. अपंगत्व कायमचं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. कायमचं अपंगत्व आलं तर त्या व्यक्तीला त्या पॉलिसीचे पुढे 1 रुपयाही भरावा लागणार नाही. पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवढी सम एश्युअर्ड आहे त्याच्या 10% रक्कम पॉलिसीच्या पुढच्या वर्षापासून दर वर्षाला पुढची 10 वर्ष मिळणार. म्हणजे सपोज 10 लाख सम एश्युअर्डची पॉलिसी आहे तर 10 लाख सम एश्युअर्डच्या 10% म्हणजे 1 लाख रुपये दर वर्षाला पुढची किती वर्ष मिळणार, 10 वर्ष मिळणार. पुढचे पहिला मी पॉईंट सांगितलं, सगळे हप्ते माफ होणार. सम एश्युअर्डच्या 10% रक्कम पॉलिसीच्या पुढच्या वर्षापासून दर वर्षाला पुढची 10 वर्ष मिळणार. आणि तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे पुढे काहीही न भरता, जसं तो पूर्ण भरत होता आणि मॅच्युरिटी मिळाली होती तशीच काही न भरता त्याला मॅच्युरिटी पण मिळणार. फ्रेंड्स, किती सुंदर बेनिफिट आहे. LICच्या प्रत्येक पॉलिसीला हा बेनिफिट आहे. कस्टमरला हा बेनिफिट आपण ज्यावेळी ऍडव्हान्टेज पार्ट मध्ये येतो, म्हणजे बेनिफिट, ऍडव्हान्टेज आणि तिसरा पॉईंट सांगितला फीचर, तर त्या ऍडव्हान्टेज पार्ट मध्ये हा पॉईंट कस्टमरला डिसॅबिलिटी बेनिफिट सांगायला फ्रेंड्स काही हरकत नाही. ओके, नेक्स्ट आणखीन एक नवीन बेनिफिट 936 प्लॅन मध्ये ऍड झालाय, मला तुम्हाला सांगावं असं वाटेल. तो म्हणजे की नवीन बेनिफिट ऍड झालाय तो म्हणजे प्रीमियम वेवर बेनिफिट. फ्रेंड्स, जीवन लाभ पॉलिसीला सुद्धा मुलांच्या सेगमेंटमध्ये आता जीवन लाभ प्लॅन किती वयापासून अवेलेबल आहे, 8 वर्ष वयापासून अवेलेबल आहे. कधीपर्यंत अवेलेबल आहे, 8 ते प्लॅन 55 एज पर्यंत आहे. मुलं चाइल्ड हा सेगमेंट किती एज ग्रुप मध्ये येतो, 8 ते 17 येतो जीवन लाभ मध्ये. सो 8 ते 17 मध्ये कुठलाही पालक 8 ते 17 वयोगटातल्या आपल्या मुलासाठी पॉलिसी घेत असेल आणि तो जर विथ प्रीमियम वेवर बेनिफिट घेत असेल तर तो घेऊ शकतो. आणि जर त्या 8 ते 17 वयोगटातल्या मुलाच्या बाबतीत जर पालक प्रीमियम भरत असताना जर पालकाच्या बाबतीत काही वाईट घडलं तर त्या पालकांना त्या पॉलिसीचे पालकांना बाबतीत काही वाईट घडलं, जो कोण पालक त्याच्या पॉलिसी होल्डर आहे त्याला काही घडलं तर भविष्यातले सगळे हप्ते माफ होणार आणि आहे त्या पद्धतीने मॅच्युरिटी मिळणार. पण त्यासाठी प्रीमियम वेवर बेनिफिट घेणं गरजेचं आहे आणि ते 8 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी अवेलेबल आहे. ओके फ्रेंड्स, हा पॉईंट तुम्हाला मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला, पण सपोज कळाला नाही तर आपण इंडिव्हिज्युअल डिस्कस करू. काही लागलं तर मला निश्चित माहिती डिस्कस करा, कारण हा नवीन पॉईंट आहे. जीवन लाभची मी सांगितली मॅच्युरिटी जीवन लाभची जी आहे 2 पट, 2.5 पट आणि 3.5 पट जी आहे ती मॅच्युरिटी बेनिफिट आपल्याला या ठिकाणी मिळणारच आहे. हा झाला जीवन लाभ प्लॅन मी तुम्हाला सांगितला. मला वाटतं जीवन लाभ प्लॅन मध्ये जेवढं गरजेचं आहे तेवढं मी नक्कीच तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट कडे मी वळतोय. मी नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला आहे तो आपल्याशी डिस्कस करतो, तो म्हणजे देवीलाल आणि मांगीलाल ही एक कन्सेप्ट जबरदस्त आहे जी मुकेश सरांनी बेसिक कोर्स मध्ये डिस्कस केली होती. देवीलाल वर्सेस मांगीलाल. फ्रेंड्स, तुम्हाला मी विचारतो, आज तुमच्या घरी जर मी आलो, मी LIC ऍडवायझर आहे आणि मी आज तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स मी LICची एजन्सी घेतली आहे
मला तुमची एक पॉलिसी काढायची आहे, तर तुम्ही पॉलिसी काढायला रेडी व्हाल का? मी LIC ची एजन्सी घेतली आहे म्हणून तुमच्याकडे आलोय आणि तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे LIC ची पॉलिसी मागतोय मी, जर मागतो आहे तुमच्याकडे कुठली गोष्ट तर तुम्ही काय नसाल त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसाल. पण मी आज फ्रेंड्स तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला सांगितलं की बांदेलकरजी आज मी तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी 50 लाख रुपये कसे मिळणार याचं एक प्लॅनिंग दाखवणार आहे, त्याची माहिती देण्यासाठी आलोय. तर तुम्ही नक्कीच माझं ऐकून घ्या. म्हणजे देणारा व्यक्ती लोकांना आवडतो, मागणारा व्यक्ती लोकांना आवडत नाही. सो देवीलाल बना. देवीलाल म्हणजे देणारा व्यक्ती आणि मांगीलाल म्हणजे मागणारा व्यक्ती. लोकांना देवीलाल व्यक्ती आवडतात, मांगीलाल व्यक्ती कोणाला आवडत नाही. सो आजपासून इन्शुरन्स ऍडवायझर मित्र एकच गोष्ट लक्षात ठेवा, लोकांकडे तुम्ही जाताय तर त्यांना देण्यासाठी चला, त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासाठी चालू नका. म्हणजेच तुम्ही द्यायला गेलात तर तुम्हाला सुद्धा जर त्याने घेतलं नाही तर म्हणून दुःख वाटत नाही. ज्यावेळी आपण असं कन्सिडर करून जातो की मी आज पॉलिसी या व्यक्तीला विकणार आहे, त्यावेळी जर नाही घेतली तर फ्रेंड्स नक्कीच दुःख होतं. पण जर त्याला तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, रिटायरमेंटसाठी पैसे द्यायला जात असाल, त्या भावनेने जात असाल, तर जरी पॉलिसी नाही घेतली तरी सुद्धा कोणतंही आपल्याला डिमोटिवेशन फ्रेंड्स येत नाही. सो हीच गोष्ट मला सांगायची होती. आजपासून फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा, देवीलाल बना, मांगीलाल अजिबात बनू नका. आज LIC ची एजन्सी मी पण तुम्हाला दिली आहे. मी डेव्हलपमेंट ऑफिसर आहे म्हणून LIC ची एजन्सी नाही घेतली आहे, तर तुम्हाला त्यातनं काहीतरी बेनिफिट मिळणार आहे म्हणून LIC ची एजन्सी घेतली आहे. आज माझ्या सचिन वेंगुर्लेकरजींनी लास्ट इयरला MDRT ऍडवायझर बनून किती रुपयाचं कमिशन अर्न केलं? फर्स्ट इयर कमिशन 17 लाख रुपयाचं कमिशन अर्न केलं. म्हणजे आपला टॉप परफॉर्मर सुद्धा वेंगुर्लेकर, सुषमा मॅडम सुद्धा, सचिनजी सुद्धा कशासाठी काम करतात? स्वतःसाठी काम करतात, आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून काम करतात. सो फ्रेंड्स तसंच आहे, तोच ऍटिट्यूड कस्टमरकडे आहे. कस्टमरला तुम्ही काहीतरी द्यायला गेलात तरच कस्टमर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकून घेईल. जर आपण कस्टमरकडनं घ्यायच्या भावनेने गेलो, मांगीलाल बनून गेलो तर कदाचित तो आपल्यामध्ये इंटरेस्ट दाखवणार नाही. फ्रेंड्स हेच एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे कन्सेप्ट मध्ये. आता फ्रेंड्स तुम्हाला मी देवीलालची कन्सेप्ट सांगितली. देवीलालची कन्सेप्ट मध्ये क्युरिओसिटी महत्वाची आहे. आज सगळ्यात गोष्ट लक्षात ठेवा की आज कस्टमरकडे आपण जेव्हा पहिल्यांदा अप्रोच होतो, आता कस्टमरकडे मी मगाशी सांगितलं, कस्टमरकडे प्रेझेंटेशन मध्ये 3 पार्ट सांगितले, बेनिफिट्स, ऍडव्हान्टेज आणि फीचर. पण हे कधी ज्यावेळी कस्टमर आपल्याला अपॉइंटमेंट देईल त्यावेळी, बरोबर आहे. आता कस्टमरने आपल्याला अपॉइंटमेंट द्यावी म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे, त्याला म्हणतात क्युरिओसिटी. आज एक सांगतो, कुठल्याही व्यक्तीला तुम्ही ज्यावेळी त्याला पहिल्यांदा भेटता त्यावेळी तुम्ही त्याला पॉलिसी बद्दल नाही सांगायचं, त्याच्याकडे क्युरिओसिटी निर्माण करायची. ते काहीतरी तुम्ही असं काहीतरी त्याला सांगायचं की जेणेकरून त्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की मला आखेरकर मॅडमना भेटायचं आहे, मला बिसे मॅडमना भेटायचं आहे, मला सुषमा मॅडमना भेटायचं आहे, मला कोचरेकर मॅडमना भेटायचं आहे, त्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. सो आज टीव्ही मध्ये सुद्धा काय केलं जातं, कुठल्याही गोष्टीची ऍडव्हर्टाईज या पद्धतीने केली जाते की आपली क्युरिओसिटी निर्माण केली जाते, उत्सुकता निर्माण केली जाते आणि मग त्या पद्धतीने आपण तो प्रोडक्ट मार्केटमध्ये दुकानात जाऊन घेण्यासाठी काय होतो, रेडी होतो. फ्रेंड्स हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की क्युरिओसिटी निर्माण करा. आता क्युरिओसिटी कशा पद्धतीने निर्माण करायची फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आजच्या मीटिंगच्या महत्वाच्या टॉपिकवर मी आज येतोय. ओके, मी आता तुम्हाला पहिला डायलॉग देतोय फ्रेंड्स. हा पहिला डायलॉग काय आहे, मी आज क्युरिओसिटी कशी निर्माण करायची, कशा पद्धतीने कुठलाही व्यक्ती भेटल्यानंतर त्याच्याशी आपण बोलायचं, त्याची उत्सुकता निर्माण करायची, याचा पहिला डायलॉग तुम्हाला देतोय. फ्रेंड्स, जर मी कोणाला भेटलो आणि जर मी सांगितलं की जर एक नाव घेतलं एखाद्या, सपोज मी बांदेलकरजींना भेटतोय, मी बांदेलकरजींना सांगितलं की बांदेलकरजी जर मी आपले पैसे दरवर्षी डबल होत राहिले तर तुम्हाला कसं वाटेल? जर बांदेलकरजींना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं, बांदेलकरजी मला बाजारात भेटले आणि सांगितलं बांदेलकरजी जर तुमचे पैसे दरवर्षी डबल होत राहिले तर तुम्हाला कसं वाटेल? बांदेलकरजी काय म्हणतील? चांगलं वाटेल, बरोबर आहे. सो मी नेक्स्ट क्वेश्चन बांदेलकरजींना काय विचारायचा, चांगलं वाटेल की आणि खूप चांगलं वाटेल? बांदेलकरजी काय म्हणेल, जर तुम्ही दर वर्षाला पैसे माझे डबल करत असाल तर मला खरंच खूप चांगलं वाटेल, बरोबर आहे. सो
बांधेकरांना मी नेक्स्ट क्वेश्चन काय विचारणार, तुम्ही या विषयी तुम्ही जाणून घेऊ इच्छिता का माझ्याकडनं? तर ते काय म्हणतील, बांधेकरजी काय म्हणाल तुम्ही? येस, नक्कीच, बरोबर आहे. म्हणजे प्रश्न एक सांगतो, प्रश्न पार्टीला अशा पद्धतीने विचारायचा की तुम्हाला अपेक्षित आहे ते काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. फ्रेंड्स, मी प्रश्न काय सांगितला, पहिला प्रश्न काय सांगितला, जर आपले पैसे, जर बांदेकरजी तुमचे पैसे दरवर्षी मी डबल करून दिले, डबल तुमचे होत राहिले, तर तुम्हाला कसं वाटेल? ते म्हणाल चांगलं वाटेल. चांगलं वाटेल की खूप चांगलं वाटेल? ते म्हणाल खूप चांगलं वाटेल. तर तुम्ही या कन्सेप्ट विषयी, याविषयी जाणून घेऊ इच्छिता का? ते म्हणतील हो. ठीक आहे सर, या शनिवारी तुम्ही 4 वाजता की 5 वाजता भेटू शकता मला? आपण भेटू शकतो तुमच्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या ऑफिसमध्ये आपण भेटू. आता या ठिकाणी मी काय निर्माण केली, पार्टीची क्युरिओसिटी निर्माण केली फ्रेंड्स. सो कोणालाही आपले पैसे दरवर्षी डबल झाले तर काय होईल, निश्चितच आवडेल. फ्रेंड्स, या ठिकाणी मला तुम्हाला जी गोष्ट दाखवायची होती स्क्रीन शेअर मध्ये, ती मला या ठिकाणी दाखवता येत नाहीये काही कारणास्तव, पण मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच पाठवेन मी. ही जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट काय आहे ते सांगतो तुम्हाला, फक्त नोट डाऊन करून घ्या. एलआयसीचा एक प्लॅन आहे, आता मी ज्याच्याविषयी डिस्कशन केलं, जीवन लाभ प्लॅन नंबर 936, त्याचा आपण थर्ड ऑप्शन बघतोय आता, 936-25-16, म्हणजे 936-25-16, ज्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं, किती पट रिटर्न मिळतात? 3.5 पट रिटर्न मिळतात, बरोबर आहे. ओके, तर हा जो प्लॅन विषय आपण आता, ह्या ऑप्शन विषयी आपण डिस्कस करणार आहोत. सपोज हा जो प्लॅन आहे, लिहून घ्या, हा प्लॅन मी 10 लाख सम एश्युअर्डचा घेतला. किती सम एश्युअर्डचा घेतला? 10 लाख सम एश्युअर्डचा घेतला. आणि हा 10 लाख सम एश्युअर्डचा प्लॅन मी घेतला, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, 30 वयोगटाला 936-25-16 10 लाखाचा प्लॅनला प्रीमियम पडतो 48,000 रुपये, म्हणजे 4,000 रुपये मंथली प्रीमियम पडतो. वर्षाचा प्रीमियम येतो 48,000 रुपये. तो व्यक्ती आपल्याला 48,000 रुपये म्हणजे राऊंड फिगर वर्षाला प्रीमियम किती देणार? 50,000 रुपये देणार. 50,000 तो व्यक्ती किती वर्ष भरणार? 25-16 आहे, 16 वर्ष भरणार. 50,000 रुपये 16 वर्ष भरणार. 16 वर्षामध्ये त्याचे किती भरून होणार? 8 लाख रुपये भरले जाणार. लिहून ठेवा, तुमच्याकडे सगळं तुम्हाला मी डिटेल पाठवेन. 8 लाख रुपये येणार. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, हर साल डबल मिळणार. एलआयसी काय करते की 50,000 रुपये जो तुम्हाला पहिल्या वर्षीत मी इन्व्हेस्ट करणार, एलआयसी आपल्या पॉलिसीच्या अकाउंटमध्ये, मी जर जीवन लाभचा 10 लाखाचा प्लॅन घेतला तर 50,000 मध्ये 50,000 मी इन्व्हेस्ट केला, एलआयसी त्याच्यामध्ये एलआयसीच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये टाकणार. म्हणजे 1 वर्षाने आपल्या पॉलिसीची व्हॅल्यू किती झाली? 1 लाख रुपये. म्हणजे मी इन्व्हेस्ट केले 50,000, 1 वर्षाने झाले किती व्हॅल्यू त्याची? 1 लाख. म्हणजे पैसे किती झाले? डबल, बरोबर आहे. म्हणजे 50,000 मी 16 वर्ष इन्व्हेस्ट करणार, एलआयसी दरवर्षी 50,000 रुपये टाकत जाणार. म्हणजे दरवर्षी माझी 50,000 ची व्हॅल्यू 1 लाख होणार, म्हणजे माझी 16 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार 16 लाख, आणि 16 वर्षामध्ये रिटर्न्स किती होणार? 1 लाख गुणिले 16 म्हणजे झाले 16 लाख. एवढंच लक्षात आलं असेल फ्रेंड्स तुमच्या. आता जीवन लाभ मध्ये तुम्हाला माहिती आहे की 17व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत 1 रुपयाही भरावा लागत नाही. फ्रेंड्स, जर आपण पैसे भरले नाही तर आपल्याला कोण पैसे देईल का? निश्चित नाही देणार. सो फ्रेंड्स, मी भरत होतो त्यावेळी मला 50,000 टाकून एलआयसी 50,000 देत होती, म्हणजे मला 1 लाख तयार होत होते. पण आता मी भरत नसताना सुद्धा, जिथे एलआयसी भरताना 50,000च देत होती, तिकडे भरताना सुद्धा माझ्या पॉलिसीच्या अकाउंटला 1 लाख रुपये एलआयसी टाकणार, क्रेडिट करणार. म्हणजे 17व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत दर वर्षाला 1 लाख प्रमाणे 9 वर्षाचे किती झाले? 9 लाख. सो पहिल्या 16 वर्षाचे 16 लाख रिटर्न, 9 वर्षाचे 9 लाख रिटर्न, म्हणजे 16 आणि 9 किती झाले? 25 लाख. एक गोष्ट क्लिअर झाली फ्रेंड्स. याचे 25 लाख टोटल झाली. सो 25 वर्षांनी आपल्याला टोटल 25 लाख मिळणार. नुसतेच 25 लाख नाही मिळणार, तर आपण एलआयसी बरोबर 25 वर्ष लॉयल राहिलो म्हणून एलआयसी लॉयल्टी बोनस पण देणार, फायनान्शियल ऍडिशनल बोनस, तो देणार 2 लाखाचा. सो 25व्या वर्षी 25 लाख झाले होते, त्यात 2 लाख रुपये लॉयल्टी बोनस देणार. टोटल किती देणार? 27 लाख रुपये. फ्रेंड्स, या पद्धतीने माझी इन्व्हेस्टमेंट 16 वर्षामध्ये किती झाली? फक्त 8 लाख रुपये, आणि मला रिटर्न्स किती मिळाले? 27 लाख रुपये. दरवर्षी मला एलआयसी काय करणार? माझे पैसे डबल करणार.
म्हणजे मी 16 वर्ष 50,000 टाकणार, LIC 50,000 टाकणार, 1 लाख रुपये देणार आणि मी 17व्या वर्षापासून 21व्या वर्षापर्यंत काही भरणार नाही, तरी सुद्धा LIC 1 लाख रुपये टाकत जाणार 9 वर्ष. या पद्धतीने 25 लाख होणार आणि 2 लाख रुपये ऍडिशनल बोनस देणार LIC, म्हणजे टोटल माझी रिटर्न 27 लाख रुपये होणार. मी फक्त 16 वर्षामध्ये किती रुपये भरतोय? फक्त किती भरतोय? फक्त 8 लाख रुपये. फ्रेंड्स क्लिअर इथपर्यंत कन्सेप्ट? ओके. आता मला फ्रेंड्स एक सांगा, जर या पद्धतीने आपण पार्टीला प्लॅन प्रेझेंट केला तर पार्टी घ्यायला रेडी होईल की नाही होणार? पार्टीला इंटरेस्ट कशात आहे? माझे पैसे मी दरवर्षी काय करून देतोय? डबल होतोय. आता डबल दरवर्षी करून देतोय, दरवर्षी LICच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होत जाणार, पण मिळणार कधी? 25 वर्षांनी. सो डबल तुमचे मनी होणार, फक्त मिळताना 25व्या वर्षी मिळणार, कारण LICला तुमचे पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करायला पाहिजेत ना एवढे रिटर्न देण्यासाठी. सो या पद्धतीने 25 वर्षांनी आपल्याला टोटल 27 लाखाचं काय मिळणार? फंड मिळणार. फ्रेंड्स कन्सेप्ट कळाली कशा पद्धतीने आहे? सचिनजीने टाकली, व्हेरी नाईस कॉन्सेप्ट म्हणून. थँक्यू सचिनजी. सो मला माहिती आहे सचिनजी चॅट म्हणजे ते ऑनलाईन सेशन अटेंड करतात, सो ते टेक्नो सॅव्ही आहेत, पटापट करू शकतात. सगळ्यांनाच ती गोष्ट जमणार नाही, कारण आपला पहिलाच सेशन आहे. कदाचित झूम काही लोकांनी पहिल्यांदाच वापरायला सुरू केलं असेल. सो सचिनजी मेसेज टाकतायत, त्या ऑलरेडी या कॉन्सेप्टवर सचिनजी काम पण करतात, कारण ही कॉन्सेप्ट मी ऑलरेडी 4 महिन्यापूर्वी 4 ते 5 महिन्यापूर्वी माझ्या मीटिंग मध्ये दिली होती आणि सचिनजीनी बऱ्याच एजंट्सनी त्याच्यावर पॉलिसी सेल केलेल्या पण. पण एक वेगळा डायलॉग मी आज तुम्हाला दिला की दरवर्षी तुमचे पैसे डबल झाले तर कसं वाटेल? क्युरिओसिटी. आजच्या माझ्या टॉपिकचा आजच्या माझ्या मीटिंगचा हा सगळ्यात मेन एक पहिला क्युरिओसिटी निर्माण करणारा डायलॉग होता. हा तुम्हाला मी ह्याची पूर्ण फाईल मी तुम्हाला पाठवेन. फ्रेंड्स काळजी करण्याची गरज नाही. दुसऱ्या टॉपिक कडे वळूया. दुसरा टॉपिक आता मी तुमच्याशी डिस्कस करतोय तो म्हणजे की दुसरा एक आपण डायलॉग बघूया की मी एका व्यक्तीला सांगितलं, सपोज या ठिकाणी सचिन वेंगुर्लेकरजी आहेत, मी सचिनजींना सांगितलं, सचिनजी रिटायरमेंटसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं तुम्हाला 1 करोडचा फंड मिळाला आणि तोही 500 रुपये इन्व्हेस्टमेंट मध्ये जर मिळाला तर तुम्हाला कसं वाटेल? मी सचिनजींना सांगितलं की रिटायरमेंटसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं तुम्हाला 1 करोडचा फंड मिळाला आणि तोही फक्त 500 रुपये इन्व्हेस्टमेंट मध्ये मिळत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही घ्यायला रेडी असाल? आता मला एक फ्रेंड सांगा, इथे असलेले किती लोक घ्यायला तयार असतील की 500 रुपयामध्ये जर मी 1 करोड रुपयाचा फंड द्यायला तयार आहे, 1 करोड रुपये लिक्विड कॅश द्यायला तयार आहे, तर किती जण आपण रेडी होऊ? फ्रेंड्स याला म्हणतात क्युरिओसिटी. याला म्हणतात क्युरिओसिटी डायलॉग कस्टमर समोर मांडायचा. फ्रेंड्स सेम प्लॅन 936 25 16 936 25 16 सम एश्युअर्ड घ्यायची, लिहून घ्या 38 lakhs. 38 लाखाची जीवन लाभची जर पॉलिसी घेतली आणि तिसरा ऑप्शन घेतला तर त्याची मॅच्युरिटी येते 1 करोड आणि त्याचा प्रीमियम येतो दिवसाला 500 रुपये. किती रुपये येतो? दिवसाला 500 रुपये. दिवसाला 500 रुपये प्रीमियम मध्ये किती रुपये मिळणार? गॅरंटेड, गव्हर्नमेंट गॅरंटेड, टॅक्स फ्री 1 करोड रुपये मिळणार. आता दिवसाला 500 म्हणजे महिन्याचे किती झाले? 15,000. 500 गुणिले 30 15,000 म्हणजे महिन्याला 15,000 रुपये मी किती वर्ष भरणार? तिसरा ऑप्शन आहे म्हणजे 16 वर्ष भरणार. 16 वर्षामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट होते 27 ते 28 लाख. 27 ते 28 लाख इन्व्हेस्टमेंट माझी 16 वर्षामध्ये होणार आणि मला 25 वर्षांनी किती करोड रुपये मिळणार? 1 करोड रुपये मिळणार. फ्रेंड्स कशी आहे कन्सेप्ट? बांदेलकरची कशी आहे कन्सेप्ट? चांगली आहे? ओके. आता फ्रेंड्स तुम्ही हे कोणालाही सांगितलं, क्युरिओसिटी निर्माण केली, सांगताना 1 करोडच बोलायचं. 1 करोड बोललात त्याला सांगायचं सर ही कन्सेप्ट तुम्ही रेडी आहात? कुठे बाहेर भेटला, आपण क्युरिओसिटी निर्माण केली. तो म्हणाला ठीक आहे सांगा. त्याला तिथे नाही सांगायचं, त्याला सांगायचं व्यवस्थित पद्धतीने प्रोफेशनली कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तुम्ही आणि मिसेस दोघेही असताना व्यवस्थित येत्या शनिवारी संध्याकाळी 4 किंवा 5 वाजता तुम्ही आपण भेटू शकतो. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगेन. तो कस्टमर तिथे तुम्हाला घाई करणार, बांदेकरजी आता काय ते सांगा, अखेर मॅडम आता काय ते सांगा, नाही सांगायचं. क्युरिओसिटी निर्माण करायची आणि व्यवस्थित प्रोफेशनली बसून त्याला ती कॉन्सेप्ट सांगायची. फ्रेंड्स मी तुम्हाला ह्याचा चार्ट पाठवणार आहे. 500 रुपयामध्ये किती करोड मिळणार म्हणून मी सांगितलं? 1 करोड. जर 250 रुपये केलं तर किती मिळणार? 50 लाख. बरोबर आहे?
जर 100 रुपये केला तर किती मिळणार? 20 लाख. जर 50 रुपये केला, दिवसाला सेव्हिंग केले, तर किती रुपयाचा फंड मिळणार? 10 लाख. आणि जर 25 रुपये सेव्हिंग केले तर मिळणार 5 लाख. फ्रेंड्स, एक छानपैकी त्याचा चार्ट आहे, मी तुम्हाला दाखवणार होतो स्क्रीन शेअरने, पण आज ट्रायल राऊंड होतं ना, सो माझ्याकडनंही नेटवर्ककडनं प्रॉब्लेम आला, त्यामुळे दाखवू शकत नाही, पण तुम्हाला व्हॉट्सअपला मात्र मी सगळ्या गोष्टी पाठवणार, काळजी करायची गरज नाही. कशी वाटली कन्सेप्ट? चांगली कन्सेप्ट आहे. ओके, जबरदस्त प्लॅन सायना प्रभूजींनी टाकलाय. 500 रुपयामध्ये 1 करोड. व्हेरी गुड सायनाजी, बरं वाटलं तुम्ही मला शेअर केलं. व्हेरी गुड. ठीक आहे, चलो नेक्स्ट कन्सेप्ट, तिसरी कॉन्सेप्ट. पहिली मी सांगितली हर साल डबल, दरवर्षी तुमचे पैसे डबल केले तर कसं वाटेल. दुसरी सांगितली 1 करोड रुपये, तुम्हाला 1 करोड रुपये गव्हर्नमेंट गॅरंटेड मिळणार फक्त 500 रुपये सेव्हिंग मध्ये. डायलॉग. तिसरा डायलॉग मी तुम्हाला सांगणार. तिसरा डायलॉग सांगतोय त्यासाठी एक तिसरा डायलॉग थोडंसं मीटिंग आपण एक 15-20 मिनिटं एक्सटेंड झाली तर चालेल ना फ्रेंड्स, कारण थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता म्हणून. ओके, नेक्स्ट तिसरा पॉईंट मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आजची माझी तिसरी पंचलाईन तुम्हाला तुमच्यासाठी असेल. जबरदस्त पंचलाईन आहे. हा प्लॅन तुम्हाला जबरदस्त आवडणार आणि तुम्ही खरोखर आजच्या मीटिंगचा क्रीम पॉइंट असेल असं मला वाटतं, हा आताचा पॉइंट. फ्रेंड्स, आता सपोज मी एका रेस्टॉरंट मध्ये गेलो. बघा, आपण एक इमॅजिन करूया म्हणजे ही गोष्ट इझिली समजेल. मी एका रेस्टॉरंट मध्ये गेलो, मी आणि मिसेस रेस्टॉरंट मध्ये गेलो. आम्ही रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट केला किंवा डिनर घेतला, लंच घेतला, जे काय असेल ते केलं आणि बाहेर पडलो. रेस्टॉरंटचा जो ओनर आहे तो त्याच्या काउंटरला बसलाय. मी त्याला माझं पेमेंट केलं आणि त्याला सांगितलं की नमस्कार, तुमचं रेस्टॉरंट फार छान आहे, माझं नाव सिद्धार्थ पंढुरकर, तुमचं रेस्टॉरंट फार छान आहे, तुमचं फूड फार छान असतं आणि मी नेहमी तुमच्या रेस्टॉरंट मध्ये येतो. त्याला कसं वाटेल? चांगलं वाटेल ना. ऍप्रिशिएट, पहिल्यांदा कोणाला ऍप्रिशिएट करा, त्याच्याबद्दल चांगलं सांगा. जे खरं आहे ते बोलायला काही हरकत नाही, त्याला चांगलं सांगा. ते कोणाच्या घरी गेलात, काहीतरी चांगलं दिसतंय तर त्याची स्तुती करा. लोक स्तुतीचा भुकेलेला असतो आपण, प्रत्येक व्यक्ती स्तुतीचा भुकेलेला असतो. प्रत्येक व्यक्ती हा ऍप्रिशिएशनचा भुकेलेला असतो. देवाचे सुद्धा काय करतो आपण? देवाचं आपण गुणगान करतो, देवाची आरती म्हणतो, त्यात सुद्धा देवाची काय असते? स्तुती असते. सो देवाला जर स्तुती आवडते आणि देव प्रसन्न होतो, तर माणूस तर स्तुती केली तर प्रसन्न होणारच ना, बरोबर आहे ना. सो मी पहिल्यांदा रेस्टॉरंट ओनरची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर त्याला सांगितलं, मी तुमचं फूड फार छान असतं, मी आमच्या फॅमिली सहित नक्की येतो, मी माझ्या मित्रांबरोबर सुद्धा नक्की येतो. जस्ट एक 2 मिनिटं तुमच्याशी मला बोलायचं होतं, बोलू शकतो का? मी त्याला विचारलं रेस्टॉरंटच्या मालकाला. तो म्हणतो सर बोला ना, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी त्याला पेमेंट केलेलं आहे. आता मी त्याला सांगितलं की रमेशजी, तुमच्या गल्ल्यामधलं तुमचं जे रेस्टॉरंट आहे त्यातलं तुमच्या खिशातले 100 रुपये मला तुम्ही देऊ शकता का? फ्रेंड्स, कॉन्सन्ट्रेट करा या कॉन्सेप्टवर, नाहीतर अदरवाईज कळणार नाही तुम्हाला. मी रेस्टॉरंट ओनरला सांगतोय, क्वेश्चन काय विचारायचा बघा, की तुम्ही मला 100 रुपये देऊ शकता का? आता मी त्याची स्तुती केली आहे, मी त्या रेस्टॉरंट मध्ये खाणं खाल्लंय, मी त्याच्याकडे 100 रुपये मागितलं की तो देणार की नाही देणार? फ्रेंड्स, नक्की देणार. ओके, सो त्याने काय सांगेल, हा हे घ्या ना सर 100 रुपीज. मी माझ्या खिशामध्ये हात घालणार आणि माझ्या खिशातले 250 रुपये काढणार, 250 250, आणि त्या 100 मध्ये 250 ऍड करणार. झाले किती टोटल? त्याचे 100, माझे 250, त्याचे 100, माझे 250, टोटल झाले 350. मी 350 रुपये घेतले आणि त्याला परत दिले. त्याला सांगितलं हे घ्या 350. त्याला विचारलं कसं वाटलं तुम्हाला? तो म्हणाला काय केलं हे तुम्ही मला? 350 रुपये मी तुम्हाला 100 दिले आणि तुम्ही मला 350 रुपये कसे दिले? तो त्याला मी नेक्स्ट क्वेश्चन विचारायचा. फ्रेंड्स, लक्षपूर्वक बघा. नेक्स्ट क्वेश्चन विचारायचा की जर मी उद्यापासून दररोज तुमच्याकडे आलो आणि तुमच्याकडनं 100 रुपये दररोज घेतले आणि जर दररोज 350 रुपये करून दिले, ते तुम्हाला कसं वाटेल? तो काय म्हणेल फ्रेंड्स? चांगलं वाटेल, बरोबर आहे? नक्की तो म्हणेल चांगलं वाटेल. त्याला मी पुढचा प्रश्न विचारायचा की तुम्हाला चांगलं वाटेल की खूप चांगलं वाटेल? तो म्हणाला खूप चांगलं वाटेल. माझा नेक्स्ट क्वेश्चन त्याला असेल की मी जर तुम्हाला दररोज 100 रुपयाचे 350 रुपये जर करून देत असेल तर तुम्ही मला 100च द्याल की जास्ती द्याल? तो म्हणेल मी जास्त देईन, तुम्हाला 1000 रुपये देईन.
मी माझा पुढचा डायलॉग काय असेल, तुम्ही मला 1000 दिले तर तुम्ही किती देणार? 100चे 350 दिले, 1000चे किती देणार मी? 3500 देणार. तो म्हणाला मी तुम्हाला मी 3500 रुपये देईन. फ्रेंड्स, तो म्हणा मी तुम्हाला 3.5 मी त्याला सांगेन मी तुम्हाला 3500 देईन. तर तो म्हणेल काय आहे सर, मला कळलं नाही, तुम्ही 1000 रुपयाचे 3500 देणार, 100चे 350 देणार. तर त्याला मी विचारणार, तुम्हाला जर या पद्धतीने गव्हर्नमेंट गॅरंटेड जर तुमच्या 1000चे 3500 करून देत असेल, तर या कन्सेप्ट हे तुम्ही ऐकायला तयार आहात का? ही कन्सेप्ट गव्हर्नमेंट गॅरंटेड देत आहे, ऐकायला तयार असाल का? तो काय म्हणेल, येस नक्कीच, येत्या शनिवारी संध्याकाळी 4 ते 5 वाजता आपण भेटू शकता का मला? मी तुम्हाला मला फक्त तुमची 20 मिनिटं लागतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, त्यावेळी कस्टमरला टाइम फ्रेम सुद्धा सांगा की मला 20 मिनिटांमध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. सो 20 मिनिटं मला लागतील, ही कन्सेप्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करेन, त्यासाठी मला तुमचा वेळ पाहिजे. तो तुम्हाला नक्की वेळ देईल की नाही देईल फ्रेंड्स? नक्की देणार? ओके फ्रेंड्स. सो कन्सेप्ट कशी वाटली? पहिली चांगली वाटली. प्रत्येक 100 रुपया मागे तुम्हाला किती रुपये देणार? 350 देणार. फ्रेंड्स, आता ही मी तुम्हाला सांगितली कन्सेप्ट, तिची क्युरिओसिटी निर्माण केली. फ्रेंड्स, प्लॅन कोणता असेल? प्रत्येक 100 रुपया मागे मी त्याची किती करून देतोय? 350. म्हणजे 100 रुपयाचे किती झाले? 350. म्हणजे किती पट झाले? 3.5 पट. मी आता थोड्या वेळापूर्वी डिस्कस केला, जीवन लाभ प्लॅन मध्ये तिसऱ्या ऑप्शन मध्ये किती पट रिटर्न मिळतात? 3.5 पट. सो फ्रेंड्स, हा ऑप्शन आहे. अविनाश मणेरकर यांनी सांगितलं गुड कन्सेप्ट. थँक्यू अविनाशजी. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना ही कन्सेप्ट आवडली असणार, बिकॉज दिस इज आजच्या मीटिंगची क्रीम कन्सेप्ट आहे की मी तुम्हाला तुम्ही मला जी दररोज रक्कम द्याल त्याचे 3.5 पट करून देणार. आता कस्टमरला तुम्ही ऍक्च्युअल प्रेझेंटेशन करताय, जीवन लाभचा थर्ड ऑप्शन सांगताय, कस्टमर म्हणेल ठीक आहे तुमची कन्सेप्ट चांगली आहे, पण 25 वर्षांनी मिळणार. काही कस्टमर जे यंग आहे ते रेडी होतील. काही म्हणतील तुम्हाला काय की बांदेलकरची ठीक आहे, चांगली कॉन्सेप्ट आहे, पण थोडंसं लॉंग टर्म वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. लाभच्या दुसऱ्या ऑप्शन मध्ये किती पट मिळतं? 2.5 पट मिळतात. सो 100 रुपयाचे किती होणार दुसऱ्या ऑप्शन मध्ये? 250 रुपये. लाभचा पहिला ऑप्शन आहे 16-10, त्याच्यामध्ये किती पट होतात? दुप्पट होतात. म्हणजे त्याने मला 100 रुपये दिले तर मी त्याला किती रुपये देणार? 200 रुपये. फ्रेंड्स, दिस इज अ बेस्ट कॉन्सेप्ट. तुम्ही आज इझिली जाता जाता बाजारामध्ये सुद्धा हे कॉन्सेप्ट विकू शकता इझिली. आणि फ्रेंड्स, एक तुम्हाला मी सांगेन, आज मी मीटिंगचं सुरुवातीच माझं एम सांगितलं होतं की तुम्हाला काय बनवायचं आहे? एमडीआरटी बनवायचं आहे फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, एक कॅल्क्युलेशन फक्त करा. मला फक्त एक तुमचं कमिटमेंट पाहिजे फ्रेंड्स. आता मी तुम्हाला जे लास्ट कॉन्सेप्ट तिसरी सांगितली त्याच्यामध्ये कन्सेप्ट किती रुपयाची आहे? 100 रुपयाची आहे. 100 रुपये दिवसाला म्हणजे महिन्याचा प्रीमियम किती होतो? 3000. 3000 रुपये प्रमाणे वर्षाचा प्रीमियम किती येतो? 36,000. फ्रेंड्स, एका व्यक्तीने आपली पॉलिसी घेतली त्याचा प्रीमियम किती येणार? 36,000 येणार. बरोबर आहे बांदेलकरजी? आपण किंवा इतर कोणतेही व्यक्ती आज दररोज बाहेर पडायचं आणि दररोज लोकांना देवीलाल बनायचं आणि देण्यासाठी बाहेर पडायचं. तुम्ही मला 100 रुपये गव्हर्नमेंट गॅरंटेड, तुम्हाला मी 100 रुपये त्यांच्याकडनं घ्या, ऍक्टिव्हिटी रिअल करायची. तुम्हाला वाटतंय सचिन वेंगुलेकरांची ऑलरेडी मी कन्सेप्ट डिस्कस केली होती. मी त्यांना एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला वाटतंय की एखादा 50 वर्षाचा गृहस्थ आहे, हा व्यक्ती जीवन लाभच्या तिसऱ्या ऑप्शन मध्ये जाणार नाही 3.5 पट मध्ये. मग त्याला काय सांगायचं? सर तुम्ही मला 100 रुपये देऊ शकता का? त्याला पहिला ऑप्शन आवडेल 16-10 वाला. मग त्याला काय करायचं? आपण त्याला 100 घ्यायचे त्याच्याकडनं आणि ते 100 आपले घालायचे आणि किती द्यायचे? 200 द्यायचे. तो म्हणाला अरे मला तुम्ही आज मी 100 दिले, तुम्ही 200 दिले, कसं काय? तो म्हणाला ही कन्सेप्ट गव्हर्नमेंट गॅरंटेड, तुम्हाला डबल तुमचे पैसे जर मी करून दिले दररोजचे तर तुम्हाला ऐकायला आवडेल? तो म्हणाला येस. फ्रेंड्स, मला एक सांगा, या पद्धतीने दररोज तुम्ही 10 लोकांना सांगितलं, किती लोक येस म्हणतील? फ्रेंड्स, तुम्ही ते चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता ज्यांना कोणाला शक्य आहे. 10 लोकांना भेटल्यानंतर किती लोक आपल्याला येस म्हणतील? 8 लोक तरी म्हणतील. बरोबर आहे. 3-4 लोक हो म्हणतील. बरोबर आहे. मी तुम्हाला फ्रेंड्स एक सांगतो, 1 जण तरी नक्की हो म्हणेल. बरोबर आहे. आज एका व्यक्तीला मी कन्सेप्ट 10 लोकांना दिवसभरामध्ये टास्क घेतला, 10 लोकांना जाऊन सांगितला, एकाने माझी पॉलिसी विकत घेतली, म्हणजे दिवसाला क्लोजिंग किती झालं माझं? 1 झालं. बरोबर आहे. फ्रेंड्स, मला तुम्हाला एमडीआरटी बनवायचं आहे.
आजपासून एमडीआरटी साठी 6 महिने शिल्लक आहेत फ्रेंड्स. आणि 6 महिन्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट, सपोज सचिनजीने सांगितलं सर वेटिंग फॉर लॉकडाऊन टू ओपन द सुपर कन्सेप्ट. थँक्यू सचिनजी. सो सचिनजीने सांगितलं की लॉकडाऊन ओपन होण्याची वाट बघतोय. दिस इज द बेस्ट कॉन्सेप्ट. थँक्यू. सो महत्वाची गोष्ट काय आहे फ्रेंड्स या ठिकाणी, की मला तुम्हाला एमडीआरटी ह्या एका कॉन्सेप्ट, मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या फोनच्या डिस्कशन मध्ये, या एका कॉन्सेप्टवर आपण काय बनवू शकतो, एमडीआरटी बनवू शकतो. कसं ते तुम्हाला मी सांगतो फ्रेंड्स. आजपासून 6 महिने शिल्लक आहेत एमडीआरटी साठी, बरोबर आहे. आता 6 महिन्यातले सपोज 1 महिना आपला गेला फॅमिलीसाठी, किंवा दिवाळी आला, गणपती आला, 30 दिवस गेले. राहिले किती? 5 महिने. 5 महिन्यामध्ये फ्रेंड्स दिवस किती? 30, बरोबर आहे. 5 गुणिले 30 किती दिवस आले? 150 दिवस. 150 दिवस आपल्याकडे आहेत. 150 दिवस प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबासाठी जर दररोज 10 लोकांना जाऊन ही कन्सेप्ट सांगितली आणि एक कन्वर्ट झाला, किती पॉलिसी होणार फ्रेंड्स? 150 पॉलिसी होतील. 150 पॉलिसी कॅल्क्युलेशन करा फ्रेंड्स. 150 पॉलिसी गुणुले 36,000 प्रीमियम. एका पॉलिसीचा किती प्रीमियम ऑन एन एव्हरेज? काही लोक जास्त देतील, काही 100 पेक्षा जास्त देतील, काही 100 पेक्षा कमी देतील, बरोबर आहे. बरोबर आहे. सो 150 पॉलिसी गुणिले 36,000 प्रीमियम किती झाले फिगर? 54 लाख. शिवेनजीने या ठिकाणी फिगर टाकली 54 लाख. थँक्यू शिवेनजी. 54 लाख. आता 54 लाखच्या कमिशन किती टक्के मिळणार आपल्याला? 35%. सो 35% कॅल्क्युलेट करा. 54 लाखच्या किती आलं? 18,90,000. 18,90,000 फ्रेंड्स. 18,90,000 आपल्याला डिसेंबर पर्यंत आपण बुक करू शकतो. एमडीआरटी साठी किती प्रीमियम पाहिजे? किती कमिशन लागतं? 10 लाख कमिशन. आणि फ्रेंड्स तुमच्या माहितीसाठी मला ते शेअर करता येत नाहीये, पण या वर्षी कोरोनामुळे अमेरिकेने, शिवेंजीने या ठिकाणी फिगर पाठवलेली आहे, या ठिकाणी 54 लाखच्या 35% जर काढलं तर आपल्याला 18,90,000 कमिशन येतं. आणि या वर्षी एमडीआरटी होण्यासाठी शिवेंजीने फिगर पाठवली ती 7,20,000, ती 7,40,000 आहे. ओके, मायनर त्याच्यामध्ये हे आहे. 7,40,000 आपल्याला कमिशन अर्न करायचंय. फ्रेंड्स मला एक सांगा की मिनिमम 10 लोकांना भेटून एक पॉलिसी 100 रुपयाची कन्सेप्ट कम्प्लीट झाली आणि अॅन्युअलाइज प्रीमियम मध्ये आला तर आपल्याला कमिशन किती मिळणार? 18,90,000. 7,34,000 मध्ये एक एमडीआरटी होते. फ्रेंड्स तुमचे किती एमडीआरटी होऊ शकतात? या कमिशन मध्ये 18,90,000 मध्ये किती एमडीआरटी होऊ शकतात? 3 एमडीआरटी होऊ शकतात. फ्रेंड्स मी 10 मधला एक कन्वर्जन पकडला, तुम्ही त्याच्यापेक्षाही आणखीन कमी जरी पकडला तरी फ्रेंड्स मला एक सांगा, एक एमडीआरटी नाही होऊ शकत. सर फ्रेंड्स मला एकच गोष्ट सांगा, डिसेंबर पर्यंत तुमच्या खिशामध्ये 10 लाख रुपये आले, कसं वाटेल तुम्हाला? आज विथ फॅमिली अटेंड करतायत माझे मित्र सगळेजण, माझे फ्रेंड्स. आज तुमच्या फॅमिलीमध्ये डिसेंबर पर्यंत 10 लाख रुपये आले तर बरं वाटेल तुम्हाला? निश्चित चांगलं वाटेल, बरोबर आहे. सो माझी हीच मनापासून इच्छा आहे की तुम्ही, शिवेंजीने यश टाकलं, सो माझी हीच इच्छा आहे की तुम्ही या वर्षी माझा प्रत्येक ऍडवायझर एमडीआरटी झाला पाहिजे. आणि मला वाटतं ही जी मी तिसरी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली, दिस इज द बेस्ट कॉन्सेप्ट ज्याच्यावर तुम्ही इझी एमडीआरटी करू शकता. आणि एक सांगतो, प्रॉस्पेक्टिंग लिस्ट तुमच्याकडे, कच्चा माल तुमच्याकडे जेवढा तगडा असेल, तुम्ही निश्चित एमडीआरटी बनणार, निश्चित एमडीआरटी बनणार. फ्रेंड्स कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल, मी नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे वळतो. पुढच्या एक 10 ते 15 मिनिटात आपलं सेशन वाइंड अप होईल. मी थोडंसं फास्ट घेतलंय. शेअरिंग ज्या स्लाइड्स मला तुम्हाला दाखवायच्या होत्या त्या तुम्हाला मी व्हॉट्सअपला शेअर करेन. ओके फ्रेंड्स. सो नेक्स्ट मला आणखी एक चौथी कॉन्सेप्ट सांगायची आहे. माझ्या मेसेजमध्ये तुम्ही बघितलं असेल, जीवन लाभ विषय. सचिनजीने सांगितलं, येस सर, एव्हरीवन विल बी एमडीआरटी. प्रत्येक जण एमडीआरटी होईल. सचिनजी जे लास्ट इयरचे ज्याने जवळपास 2 एमडीआरटी कम्प्लीट केल्या होत्या, ते आपल्याविषयी किती पॉझिटिव्ह आहेत बघा, की त्यांनाही असं वाटतं की प्रत्येक जण एमडीआरटी व्हावं या ठिकाणी. आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे, आज मी या ठिकाणी जो तुमच्याशी झूमच्या माध्यमातून बोलतोय, डिस्कशन करतोय, झूम ऍप परचेस केलाय, माझं एम एवढंच आहे की तुम्हाला मला एमडीआरटी बनवायचं आहे, म्हणजे प्रत्येक ऍडवायझरला मला एमडीआरटी बनायचं आहे. आणि हीच माझी, सचिनजींची, शिवेंजींची सगळ्यांची इच्छा आहे फ्रेंड्स. ओके. नेक्स्ट फोर्थ कॉन्सेप्ट, आजची चौथी कॉन्सेप्ट मी तुम्हाला देतोय. मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता फ्रेंड्स, 60-40-20. माहिती आहे, मेसेज मध्ये बघितलं सगळ्यांनी? 60:40:20 म्हणजे 60-40-20.
हा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? हा जीवन लाभ. आज मी एकाच प्लॅन विषयी बोलणार आहे, जीवन लाभ. जीवन लाभ फॉर्म्युलाचा ओपन सिक्रेट फॉर्म्युला आहे हा, 60, 40 आणि 20. आज मी तुम्हाला आणखीन चौथा डायलॉग देतो, या चौथ्या कन्सेप्टचा डायलॉग देतोय. जर मी आज या ठिकाणी आलो आणि इथे साईनाथ प्रभूजी आहेत, मी साईनाथ प्रभूजींना म्हटलं, साईनाथजी बघा डायलॉग आहे फ्रेंड्स, प्लीज कॉन्सन्ट्रेट करा, पुढच्या 10 ते 15 मिनिटात आपण वाइंड अप करू. मी साईनाथजींना म्हटलं की साईनाथजी, जर आज मी तुम्ही जो इन्स्टॉलमेंट इयरली भरताय त्याच्या 40 टाइम्स जर रिटर्न दिलं तर तुम्हाला कसं वाटेल? बघा फ्रेंड्स, लक्षात ठेवा, जर साईनाथजी आज मी तुमच्याकडे तुम्ही जो मला इयरली जे काही इन्व्हेस्टमेंट देणार त्याच्या 60 टाइम्स मी तुम्हाला जर रिटर्न दिले, 60 पट रिटर्न दिले, तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणजे साईनाथजी तुम्ही मला 1 लाख रुपये दिले बांदेलकरजी, तर किती देणार मी त्यांना पाठी? 60 लाख, बरोबर आहे? ओके फ्रेंड्स, पहिला काय सांगितलं मी तुम्हाला? पहिला डायलॉग नक्कीच चांगला आहे, साईनाथजीने सांगितलं, नक्कीच चांगलं, थँक्यू साईनाथजी. मी तुम्हाला 1 लाख दिलं, तर मी तुमच्याकडे 1 लाख घेतले आणि तुम्हाला जर 60 लाख दिले मॅच्युरिटीला, तर तुम्हाला कसं वाटेल? चांगलं वाटेल. ओके, जीवन लाभचा तिसरा ऑप्शन कॅल्क्युलेट करून बघा. काल मी नवीन फॉर्म्युला शिकलोय, जीवन लाभचा तिसरा ऑप्शन, ज्याच्यामध्ये जो इयरली प्रीमियम येतो मॅच्युरिटी त्याच्या 60 टाइम्स येते तिसऱ्या ऑप्शन मध्ये. म्हणजे 1 लाखाचा प्रीमियम आला तर मॅच्युरिटी किती येणार बांदेलकरजी? 60 लाख. म्हणजे कस्टमरला सांगू शकता, सर तुम्ही जो मला इन्व्हेस्टमेंट देणार त्याच्या 60 टाइम्स मी तुम्हाला रिटर्न देणार. मेक क्युरिओसिटी निर्माण करा, 60 पट रिटर्न देणार. दुसरा ऑप्शन मी दुसरा 60-40 म्हणून सांगितला. लाभचा जो दुसरा ऑप्शन आहे, कुठला ऑप्शन आहे? 21-15. त्याच्यामध्ये किती पट मिळणार? आता समजलं असेल तुम्हाला, 40 पट. म्हणजे लाभचा जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मी साईनाथजींना सांगितलं की साईनाथजी, मी तुम्हाला 40, तुम्ही मला 1 लाख दिले तर मी तुम्हाला किती देणार? 40 लाख देणार. तर त्यातला ऑप्शन कुठला असेल? 21-15. म्हणजे मी इयरली जो इन्व्हेस्टमेंट देणार त्याच्या 40 पट मी तुम्हाला रिटर्न देणार, गॅरंटेड. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा सॉफ्टवेअर मधनं. तिसरा पॉइंट, जीवन लाभचा जो पहिला ऑप्शन आहे 16-10, त्याच्यामध्ये 20 पट रिटर्न येतात इयरली प्रीमियमच्या. म्हणून 60:40:20. म्हणजे जीवन लाभच्या तिसऱ्या ऑप्शनला इयरली प्रीमियमच्या 60 पट रिटर्न मिळतात. लिहून घ्या पाहिजे तर, जीवन लाभच्या दुसऱ्या ऑप्शनला इयरली प्रीमियमच्या 40 पट रिटर्न मिळतात आणि जीवन लाभच्या पहिल्या ऑप्शनला इयरली प्रीमियमच्या किती पट मिळतात? 20 पट मिळतात. व्हेरी गुड, 20 पट रिटर्न मिळतात. पहिला फॉर्म्युला. ओके, तुम्ही काय करा आता, कॅल्क्युलेशन बघू नका, मीटिंग झाल्यानंतर बघा. हा माझा आजचा चौथा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला. आज मी तुम्हाला 4 डायलॉग दिले. पहिला डबलचा कॉन्सेप्ट सांगितला, दुसरा तुम्हाला सांगितला 1 करोड रिटायरमेंटसाठी देणार 500 रुपयामध्ये. तिसरा मी तुम्हाला सांगितला, मी दररोज तुमचे पैसे 100 रुपये घेऊन 350 रुपये करून दिले तर तुम्हाला कसं वाटेल. चौथा पॉईंट सांगितला, मी तुम्हाला इयरली प्रीमियमच्या, तुमची जी काही इयरली इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्या 60 पट रिटर्न दिले तर तुम्हाला कसं वाटेल. 40 पट रिटर्न दिले तर कसं वाटेल. 20 पट रिटर्न दिले तर कसं वाटेल. फ्रेंड्स, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं, जे डायलॉग सांगितले, कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला? चांगलं वाटलं? मजा येईल काम करायला? फ्रेंड्स, कस्टमरला आपल्याकडनं हेच अपेक्षित असतं. आपण काय करतो? आपण LIC पॉलिसी विकण्याचा प्रयत्न करतो, पॉलिसीचे फीचर्स विकण्याचा प्रयत्न करतो. डोंट सेल फीचर्स, डोंट सेल पॉलिसी, डोंट सेल प्रीमियम, सेल बेनिफिट्स. जो मुकेश सरांनी एक गाणं सांगितलं होतं, गाणं सांगितलं तुम्हाला माहिती असेल, जो आपको है पसंद वही बात करेंगे, जो आपको पसंद है वही हम बात करेंगे. लोकांना जे आवडतं ते बोला, तुम्हाला जे काही पाहिजे ते परमेश्वर नक्की देणार. फ्रेंड्स, लक्षात ठेवा. अविनाश मणेकरांनी सांगितलं न्यू पॉइंट्स. थँक्यू अविनाशजी. लोकांना जे पाहिजे आहे ते द्यायला चला. परमेश्वर, तुम्ही जे विचार केला नाहीये ते सुद्धा तुम्हाला LIC एजन्सीतून मिळणार. हा माझा शब्द फ्रेंड्स लक्षात ठेवा. आज मी या ठिकाणी एवढ्या अडचणींनंतर सुद्धा, आज आपल्याला बऱ्याच अडचणी आल्या, बरोबर आहे, आज बऱ्याच अडचणी आल्या आणि तरी सुद्धा आज आपला सेशन सक्सेसफुल झाला. याच्या मागे एकच गुपित आहे, ते म्हणजे तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती. फ्रेंड्स, या कमिटमेंटने मी तुम्हाला नक्की सांगेन, आता जेवढे लोक या माझा सेशन अटेंड करतात, आपली पूर्ण टीम अटेंड करते सेशन,
कोणाला काही प्रॉब्लेममुळे अटेंड करायला जमला नसेल, काहींना माझ्या इथल्या नेटवर्कमुळे काहींना काही प्रॉब्लेम आला असेल तर मी सॉरी बोलतो. पण फ्रेंड्स एकच सांगतो तुम्हाला, आजच्या 4 कॉन्सेप्ट जर तुम्ही आयुष्यभर या कॉन्सेप्टवर काम केलं ना फ्रेंड्स, एकच सांगतो तुम्हाला, तुम्ही आयुष्यात न बघितलेली स्वप्न सुद्धा LICच्या माध्यमातून पुरी करणार. माझी आयुष्यभर तुम्हाला साथ आहे. सचिनजीने या ठिकाणी सांगितलंय, इफ पॉसिबल परचेस IOE's इन्कम मल्टिप्लायर ऍप. इट विल हेल्प यू टू अचीव MDRT. जर तुम्हाला शक्य असेल तर IOEचा इन्कम मल्टिप्लायर ऍप खरेदी करा. फ्रेंड्स मी पण घेतलेला आहे इन्कम मल्टिप्लायर ऍप. इट इज अ बेस्ट ऍप. 2 का 3,000 रुपये काही प्राइस आहे त्याची. बेस्ट ऍप आहे. वर्षभर तुम्ही चांगल्या कॉन्सेप्ट ऐकू शकता. नेक्स्ट तो आपला हे नाही, पण सचिनजीने शेअर केलं म्हणून सांगतो, इट इज अ बेस्ट कॉन्सेप्ट. पण मी तुम्हाला एक सांगेन, आजच्या 4 कॉन्सेप्ट माझ्या जे ऍडवायझर्स मला ऐकतायत त्यांनी आयुष्यात फक्त फॉलो केला ना फ्रेंड्स, मी तुम्हाला एक सांगतो, मला तुम्हाला फक्त डिसेंबर पर्यंत MDRT जागे आलेला बघायचा आहे. तुमच्या खिशामध्ये 10 लाख रुपये आलेले बघायचे आहेत. आणि डिसेंबर पर्यंत 10 लाख रुपये तुमच्या खिशामध्ये आले म्हणजेच तुम्हाला पुढे आणखीन रिन्युअलचा 40 लाख रुपये मिळणार आहे. म्हणजेच एक MDRT म्हणजे फ्रेंड्स तुमच्या कुटुंबामध्ये 50 लाख रुपये येणार आहेत. डिसेंबर पर्यंत काम करून 10 लाख रुपये हातात आणि खिशात पुढचं इन्कम 40 लाख रुपये बुक करणार, 50 लाख रुपये देणारा एक सुंदर प्रोफेशन फ्रेंड्स तुमच्याकडे आहे. फक्त एकच, मेहनत करावी लागेल. मी तुमच्या बरोबर आहे, फक्त तुमची मेहनत पाहिजे. मी आज गोष्टी सांगितलेल्या फक्त फॉलो करा. डेफिनेटली यू विल बी सक्सेसफुल. आणि मी तेच सांगेन, मी आता बोलता बोलता सांगितलं, आज तुम्ही जे MDRT COT TOT तुम्हाला करायचं आहे, माझी इच्छा आहे 10 लाख रुपये कमवायचे आहेत. हे 10 लाख रुपये तुम्ही कोणासाठी कमवायचे आहेत? तुमच्या कुटुंबासाठी कमवायचे आहेत. आज सर फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा, आज एक आज आपण जे मिशन घेतलंय, तुम्ही एक काम करा की नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये एक तारीख फिक्स करा किंवा ऑक्टोबर मध्ये तारीख फिक्स करा की या डेटला माझ्या मुलाचा बर्थडे आहे, माझ्या मुलीची बर्थडे आहे, माझी अॅनिव्हर्सरी आहे, माझा बर्थडे आहे, माझ्या मिसेसचा बर्थडे आहे. ही एक डेट चूज करा आणि यावेळी ठरवा, या डेटला मी MDRT होणार आणि टोटल माझं इन्कम 10 लाख असणार. फ्रेंड्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण एक इमेज पाठवली आहे. विश्रांती नाईक म्हणून एक लेडी आहे, तुम्ही त्या लेडीला बघा. तिने आजपर्यंत जानेवारी पासून आजपर्यंत MDRT झाली, फोंडेची एजंट आहे. फ्रेंड्स कोणाच्याही डोक्यावर लिहिलेलं नाही आहे कोण MDRT होणार आणि कोण MDRT नाही होणार. तुमचे परिश्रम आहेत, तुमचे आयडियाज आहेत आणि माझा सपोर्ट आहे तुम्हाला. डेफिनेटली MDRT होऊया आणि छान प्रोफेशन करूया. माझी कायम तुम्हाला साथ राहील फ्रेंड्स. तुम्हाला आणखीन एक सांगतो की आज इथे मी डिक्लेअर करतो की आज जीवन लाभ प्लॅन बघितला, मी इथून पुढे कंटिन्युअसली एका सिस्टमने एक एक प्लॅन तुम्हाला शिकवणार आहे. चालेल तुम्हाला फ्रेंड्स? चालेल तुम्हाला? येस येस. ओके, येस, थँक्यू. सो हे कारण मी हे का करतोय, शिवेंजनी पण यस म्हणून सांगितलं, आपण सगळ्यांनी यस म्हणताय. याचं कारण एवढ्यासाठीच आहे की आपण सगळे प्लॅनची आपल्याला माहिती आहे का? नाहीये. आणि सगळे प्लॅन आपल्याला विकायचे पण नाहीयेत फ्रेंड्स. पण सगळ्या प्लॅनची आपल्याला काय पाहिजे आहे? माहिती पाहिजे. कोणी आपल्याला विचारलं तर मला माहिती नाहीये हे उत्तर येतं कामाने. सो आता कंटिन्युअसली प्रत्येक वीक मध्ये मी तुमच्याकडे येणार आहे. या पद्धतीने संध्याकाळी 1 तास 1.5 तास आपण डिस्कशन करणार आहोत छानपैकी एका प्लॅनवर. मी तुम्हाला आयडियाज देणार आणि आठवड्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर ते पण आपण डिस्कस करणार. आज वेळेच्या अभावी आपण डिस्कस करू शकलो नाही प्रॉब्लेम या ठिकाणी. मी या ठिकाणी आता मीटिंग कन्क्लूड करतो. कोणी जाऊ नका. जस्ट आपल्या लास्ट इयरचे जे टॉप ऍडवायझर्स आहेत आपले मिस्टर नाईक सर, मी यांना या ठिकाणी लास्ट मध्ये, त्यांनी लास्ट इयरला 305 पॉलिसी केल्या होत्या लास्ट इयरला. सो मी त्यांना आता अनम्यूट करतोय आजच्या मीटिंग समअप करण्यासाठी. आणि राजन नाईक सर हे आपल्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी सुद्धा एक इन्स्पिरेशन असणारं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्याकडनं दररोज गोष्टी शिकत असतो की वयाच्याच. आणि मला एक गोष्ट सांगायला फ्रेंड्स आवडेल, तुम्हालाही ऐकायला आवडेल. त्यांनी मला परवाच्या दिवशी एक गोष्ट सांगितली, माझं मन खरंच भरून आलं. त्यांनी एक गोष्ट सांगितली, सर माझ्या LICतनं आता येणारं इन्कम ही माझ्या आता येणाऱ्या पेन्शन पेक्षा जास्त आहे. थँक्यू सर, मला खरंच बरं वाटलं तुम्ही हे सांगितलं. LIC एजन्सीचं महत्व काय आहे हे ह्याच्यापेक्षा आणखीन कोण सोप्या शब्दात सांगू नाही शकणार. सर मी तुम्हाला अनम्यूट साठी हे केलेलं आहे, तुमच्याकडचा अनम्यूट हे करा आणि जॉईन करा सर. हे झाल्यानंतर आपली मीटिंग संपेल. हॅलो हॅलो सर, येतो आवाज? हॅलो, सांगितलं सर्वांना आवाज येतोय? येस सर, सगळ्यांना आवाज येतोय ना? येतोय. मी आता जास्त वेळ घेत नाही, मी पॉइंट बोलतो हा, कारण बराच वेळ झालाय. काही जणांना जेवायचं असेल, सगळं आहे.
दोन तीनच पॉईंट मी Yes. ऐकायला येतं ना सगळ्यांना? येस सर. होय. हा. आता बघा, हा हे करोनाचा पिरियड आहे, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून काम करा. काय होतं, आपण कामाच्या नादामध्ये तुमच्या तब्येतीला खूप जपा, कारण तुम्ही प्रत्येक जण महत्वाचे आहात. त्याच्यामुळे कुठे बाहेर जाताना कशी काळजी घ्यायची, काय प्लान ते सगळे तुमच्याकडे आहे. प्रत्येकाचा एक अभ्यास आहे, प्रत्येक जण बिझनेस करणार, बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण इन्शुरन्स विकत नाही, आपण काय विकतो? प्रेम आणि भावना, बरोबर आहे ना. बरोबर आहे, sir. आपण प्रेम आणि भावना, ज्या घरात जातो त्या घरातल्या माणसाला, ज्याला आम्ही सांगतो त्या माणसाला बायकोवर प्रेम असतं, मुलावर प्रेम असतं. अशी म्हणजे सरांनी मगाशी प्रॉस्पेक्ट लिस्ट सांगितली ना, त्यात हे पहिले पकडा. ओळखीच्या लोकांमध्ये हे पहिले, की जो खरोखरच मनुष्य आपल्या फॅमिलीवर प्रेम करतो, त्याच्याकडे पहिल्यांदा गेला तर तुमचं 50% पेक्षा काम जास्त होणार. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हा करोना संपणार, कारण काही वाईट गोष्टीनंतर चांगला काळ येतो, स्वच्छ काळ येणार, आपल्याला काम करायला स्वच्छ पिरियड मिळणार. माझं मत आहे, प्रत्येकाने आतापासून एक प्लॅनिंग करून ठेवा, दिवसाचे 6 तास काढा. त्या दिवसाच्या 6 तासामध्ये 4 तास तुम्ही मार्केटिंग करा, म्हणजे कोणाकडे जाणं, पॉलिसी करायला प्रयत्न करणं ते, आणि 2 तास तुम्ही सर्वांनी सर्व्हिसिंग करा. कारण काय माहितीये ना, मी ह्या 3 महिन्यामध्ये एक गोष्ट शिकलो, सर्व्हिसिंग करायला मला मस्त वेळ मिळाला, कारण आपण कोणाकडे जाऊ. बरोबर आहे सर. सर तुम्ही परत. हा, ऐकायला येतं ना? येते सर, आता येते. हा, सर्व्हिसिंग मुळे माझा एक फायदा झाला, की बऱ्याचशा काही पॉलिसी बंद पडायला चालल्या होत्या, त्या मी रिवाईव्ह केल्या. बऱ्याच जणांचे इन्शुरन्सचे प्रीमियम मी माझ्या द्वारे वगैरे. तर ही वेळ तुम्ही प्रत्येकाने जर दिलीत, आता तुम्हाला थोडा वेळ आहे, ह्याच्यातले किमान 1.5 ते 2 तास तुम्ही सर्व्हिसिंगला काढा. पीडीएफ फाईल बनवा, एक प्रिंट घ्या, आतापर्यंत तुम्ही केलेल्या सगळ्या पॉलिसीची लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. ज्यांना कमीत कमी 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष पॉलिसी होऊन झालेली आहे, त्यांना पुन्हा एकदा भेटा, कारण थोडासा बिझनेस हा यातूनच परत वाढणारा आहे. त्या घरात नवीन मेंबर येतो, कोणाची जरी पॉलिसी राहिलेली असते, मला असे लोक सांगून जातात, सर एक भावाची आता करूया, सर एक वहिनीची करूया, सर मुलाची करूया. तर हे एक मल्टी हे आहे, आपला वर्क आहे. त्याच्यामुळे हा एक तुम्हाला फायदा मिळणारच आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडे प्रत्येक जण तुम्ही डिजिटल बना. मगाशी सरांनी सांगितलं, एक नवीन ऍप आलाय बघा, बी इन्शुअर म्हणून, LIC चा बी इन्शुअर म्हणून ऍप आलेला आहे, पे ऍप आहे. थोडेसेच पैसे घालावे लागतात. मध्ये स्कीम आली होती, 999 रुपये भरून तो ऍप मिळतो. त्यामध्ये सुंदर प्रॉडक्टची माहिती आणि तुम्ही तुमचा सगळा डाटा त्याला जॉईन करू नका, पण त्यातली जी माहिती आहे ती जर बघितलात तर तुम्हाला पुष्कळ म्हणजे पुष्कळ प्रकारचं नॉलेज मिळणार. त्याच्यानंतर आमच्या विंगुर्लेकर सरांनी सांगितलं, IOS एक पॅकेज आलेलं आहे, मी पण घेतलं. त्यातले काही जर ऑडिओ तुम्ही ऐकलेत, व्हिडिओ आणि ऑडिओ ऐकलेत, 50-50 असतात, ते जरी तुम्ही ऐकलेत ना, तरी तुम्हाला बोलताना हेजिटेशन होणार नाही. हा एक फायदा होतो. आता तुम्ही डिजिटली परफेक्ट बनलं पाहिजे, कारण आपला जो लीडर ऍप आहे, माझं असं मत आणि माझा असा अनुभव, लीडर ऍप मधून जर समजा तुम्ही एखाद्या काढून दिलात, तर त्याला ते प्रचंड आवडतं, कारण त्याच्यात त्याला परत आणखी काही विचारायला काही सोर्सच नसतो, आपला वेळ वाचतो आणि ऑब्जेक्शन पण वाचतात. एक मात्र खात्री घ्या, जोपर्यंत पॉलिसी बनत नाही त्याला तुम्ही तुमचं ते लीडर मधले हे दाखवा, प्रिंटिंग, पण जोपर्यंत ती पॉलिसी होत नाही, लीड कम्प्लीट होत नाही, तोपर्यंत तो कागद मात्र त्याच्याकडे देऊ नका. का सांगा? तर त्याचा गैरफायदा बाकीचे एजंट घेतात. हा मला अनुभव आलेला आहे. म्हणजे माझ्या काही पॉलिसी त्याच कन्सेप्टवर दुसऱ्याकडे झाल्या. तर ह्या काही गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. आणि शेवटचे काही गोष्ट आहे, तुम्हाला सांगितलं मी, टाइम डिवोटिंग मध्ये 1 ते 2 तास तुम्ही सर्व्हिसिंगला दिलात, तर तुमची संपूर्ण पॉलिसीची जे हे आहे, आतापर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहे ते अगदी परफेक्शन होऊन जाईल. त्याच्यातही तुमच्याकडे तुमच्याच पद्धतीने ज्यांनी जास्त विमा भरलेला आहे, जास्त इन्शुरन्सचा प्रीमियम आहे, त्या लोकांना जरा हॅलो हाय करा, कारण तिथूनही तुम्हाला पुन्हा बिझनेस मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला जास्त एक्सरसाइज करावं लागणार नाही. आणि लिटिल बट लास्ट, नॉट लिस्ट बट लास्ट, की आता मी काय केलं सांगा, माझ्या घरात माझ्या 2 मुली आहेत, माझी मिसेस आहे, माझा नातू आहे, माझे पुतणे आहेत. तर मी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला एक छोटी छोटी पॉलिसी करतो. 2 फायदे होतात, NOP वाढते, पैसे आपल्याच घरात येतात, कमिशन आम्हालाच मिळतं. तर इतर काही गिफ्ट देण्यापेक्षा, त्यांना वाढदिवसाचं काही गिफ्ट देण्यापेक्षा, समजा 1000-500 रुपयाची त्यांची पॉलिसी जरी तुम्ही एक केली, तरी अर्निंग भरपूर वाढणार. म्हणजे माझं मी प्लॅनिंग असं केलेलं आहे, माझ्या 2 मुली, माझी मिसेस आणि माझी नातू,
यांचं मी आता प्लॅनिंग, आता हे 7वं वर्ष आहे, मी प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या हे केलेलं आहे, पॉलिसी केलेली आहे. Right. म्हणजे आणखी जर समजा 7 ते 8 वर्ष जर मी ह्या पॉलिसी केल्या तर पुढची 15 वर्ष प्रत्येक फॅमिली मेंबर कमीत कमी वर्षाला 2 लाख रुपये घेणार. म्हणजे त्यांची काय सोय करून मी जाणार ते बघा. असं जर तुम्ही केलात तर तुम्ही पण खूप आनंदी व्हाल आणि त्याच्यात आपल्याला बरेच बेनिफिट मिळतात. तर बर्थडे तुम्ही असे साजरे करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांभाळून सगळं काम करा तुम्ही, कारण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष आहे. आणि मी बघितलं आता मळगाव आहे, इन्सुली आहे, बांदा आहे, इकडे मी जायचा प्रयत्न केला तरी बऱ्याच ठिकाणी कंटेनमेंट झोन असतात. त्याच्यामुळे खात्री करा जाणार ठिकाणी त्या ठिकाणी कुठचीच गडबड नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित डिस्टन्स ठेवून आणि तुम्हाला जसं समजेल त्या पद्धतीने सगळं करा. ह्या काळामध्ये खूप काय काम केलं पाहिजे असं काही बंधन नाही आहे. आपल्याकडे वेळ आहे, आपण काही करू शकतो. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट, एक अनुभवी आहे म्हणून, तुमच्या नशिबातलं दुसरं कोणालाही मिळणार नाही, तुम्हालाच मिळणार आहे. बरोबर. येस, थँक्यू फॉर ऑल आणि थँक्यू टू सिद्धार्थ स्पेशली, कारण दिस इज अ फर्स्ट अटेम्प्ट आणि ही इज व्हेरी व्हेरी सक्सेसफुल. थँक्यू. बरं वाटलं आम्हाला. फक्त आता माझे जरा वांदे झालेत म्हणजे मी ऑफिसमध्ये आणि एकटाच आहे मी आणि फोन आजूबाजूला काहीच लाईट दिसत नाहीये. पण असं सेशन तुम्ही घ्या सर, बरं वाटणार. आणि सगळ्यांना थोडं थोडं पार्टिसिपेट केलं तर आणखी हा प्रोग्राम जरा चांगला होईल. आणि सगळ्यांना पार्टिसिपेट करूयाच, आपण नक्कीच करूया. थँक्यू टू ऑल अँड गुड नाईट टू ऑल. नक्की सर, नक्की. सगळ्यांना मी हात जोडून सगळ्यांना थँक्यू म्हणतो. बरेच प्रॉब्लेम आले तरी सुद्धा तुम्ही कुठलाही कुरकुर न करता हा सेशन अटेंड केला. मी फक्त जे काय डिस्कस केलं ते नक्की इम्प्लिमेंट करा. आणि माझी एकच इच्छा आहे, आपण MDRT बना. नाईक साहेबांनी सांगितलं तसं काळजी घ्या स्वतःची, फॅमिलीची. सॅनिटायझर यूज करा, कस्टमरकडे जात असाल येत असाल काळजी घ्या आणि काम करा. फ्रेंड्स, थँक्यू. सर थँक्यू. थँक्यू सगळ्यांना मी थँक्स बोलतो. नाईक सर थँक्यू. 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 Thank you.